हो सर, रेडी आहे मी. ओके. रोहित सर माईक ऑन करा. हॅलो, येतो ना आवाज सर? आवाज येतोय? हो. ओके. उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुषारजी देवरे साहेब, विविध विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, त्याचप्रमाणे कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरीचे विद्यार्थी, पालक, माझे सर्व सहकारी मित्र, भगिनी, त्याचप्रमाणे या गुगल मीटच्या माध्यमाने उपस्थित सर्वच, मी प्रथमतः कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी, त्याचप्रमाणे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने स्वागत करतो. आणि आज आपण करिअर अभ्यासमाला याचे 10वे पुष्प आपण या ठिकाणी गुंफवित आहोत. त्यासाठी उपस्थित आमचे, मी पुनश्च एकदा त्यांचं आवर्जून उल्लेख करतो, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तुषारजी देवरे साहेब हे आपल्याला आज उपस्थित झाले. ते या पिंपळगाव बसवंत येथून गुगल मीटच्या माध्यमाने आपल्याशी जोडले गेले. मी पुनश्च एकदा संस्थेच्या वतीने आणि विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आणि त्यांचा परिचय आमच्या विद्यालयाच्या डेरले मॅडम यांनी त्यांचा अल्पसा परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. डेरले मॅडम. धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो, येतोय मॅडम, येतोय. माती आणि माता यात फरक आहे विलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातीच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आजच्या या विशेष अशा व्याख्यानमालेत उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करते. कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी यांचे संयुक्त विद्यमाने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय मुख्याध्यापक श्री पी.के. धुळे सर, आजच्या व्याख्यानमालेचे 10वे पुष्प गुंफणारे आदरणीय श्री तुषार रामदास देवरे सर, गुगल मीटच्या माध्यमातून उपस्थित असणारे सर्व पालक व विद्यार्थी यांचे मी प्रथम विद्यालय परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्री तुषार देवरे सर यांचे मूळ गाव वाजगाव खर्डे, तालुका देवळा येथील असून ते आपल्या ग्रामीण भागातीलच असून ग्रामीण जीवन त्यांनी अगदी जवळून अनुभवलेले आहे. नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा व्हावे ही खून गाठ सुरुवातीपासूनच त्यांनी मनाशी बांधून शिक्षण पूर्ण केले. त्याच दृष्टिकोनातून त्यांनी MBA फायनान्स क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले. MBA पूर्ण केल्यानंतर त्यांनी LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मुंबई येथे एरिया मॅनेजर आणि त्यानंतर HDB फायनान्शियल सर्व्हिसेस HDFC बँक नवी मुंबई येथे क्रेडिट मॅनेजर म्हणून जून 2011 ते डिसेंबर 2017 या कालावधीत नोकरी करून अनुभव घेतला व स्वतंत्र असा व्यवसाय सुरू करून पोलन ब्लूम फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO म्हणून काम पाहतात. त्यानंतर ते RDS ट्रेडिंग कंपनी या कंपनीचे संस्थापक भागीदार आहेत. त्याचप्रमाणे DIC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते डायरेक्टर जनरल म्हणून काम पाहतात. अगदी कमी कालावधीत त्यांनी 3 कंपन्या स्थापन करून ग्रामीण भागात राहून या कंपन्यांचा विस्तार देश विदेशात करण्याचा पराक्रम केलेला आहे. माननीय श्री तुषार रामदास देवरे सर यांना थोर व्यक्तींचे चरित्र आणि विविध व्यवसाय पुस्तकांचे वाचन, ट्रेकिंग आणि फिटनेस ॲक्टिव्हिटी, नवीन लोकांच्या ओळखी करून घेणे आणि नवीन कौशल्य शिकणे, त्याचप्रमाणे नवनवीन व्यवसाय कौशल्य शिकविणे, मार्गदर्शन करणे याची आवड आहे. ग्रामीण भागातील मुले नेहमी कष्टाळू, बुद्धिमान आणि हरहुन्नरी असतात आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्यास ते नक्की पुढे जातात हे माहीत असल्याने आणि महाराष्ट्रीय मुलांनी स्वतंत्रपणे आता स्वतःचा व्यवसाय उभा करावा
असे माननीय श्री तुषार रामदास देवरे सर यांचे मत आहे. याच उद्देशाने आपल्या विद्यालयाने त्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आजच्या व्याख्यानातून ते MBA इन फायनान्स व CET आणि विविध व्यवसाय कौशल्य यांची माहिती ते आपणास देणार आहेत. मी आता त्यांचा जास्त वेळ न घेता त्यांनी आपले व्याख्यान सुरू करून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते व थांबते. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम ज्या विद्यालयाने कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय साटोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक या विद्यालयाने आणि तेथील शिक्षकांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मी धन्यवाद म्हणणार नाही, धन्यवाद म्हणून मी ऋणातून मुक्त होणार नाही. तर मला नेहमीच आपल्याबरोबर आणि आपल्यासारख्या व्यक्तींबरोबर अशा विद्यालयांबरोबर काम करायला आवडेल. नवे तो मी माझं कर्तव्य समजतो. आज उपस्थित असणारे सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक, इतरही काही मी बघतोय त्याप्रमाणे इतरही काही स्कूलचे शिक्षक इथं उपस्थित आहेत. तर सगळ्या शिक्षकांना गेल्या 5 दिवसापूर्वीच शिक्षक दिन साजरा झालाय. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि माझ्या तिन्ही कंपन्यांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शिक्षक दिनाच्या 5 दिवसानंतर का होईना आमच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकाराव्यात ही विनंती करतो. सध्या गणपतीचे दिवस चालू आहे. आपल्याकडे सगळ्यांकडे गणपतीचं आगमन झालंय. कोरोनाची परिस्थिती असली तरी सुद्धा आपल्या घरात नवचैतन्य घेऊन येणारा गणपती कोणाच्या घरात 1.5 दिवसाचा असेल, कोणाच्या घरात 5 दिवसाचा असेल, कोणाच्या घरात 10 दिवसाचा असेल. गणपतीने आपल्या घरात नवचैतन्य आणलंय आणि तेच नवचैतन्य आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देईल अशी गणपतीकडे आपण प्रार्थना करूया. आणि आजच्या या 10व्या पुष्पाला मी तुमच्या सगळ्यांच्या अनुमतीने सुरुवात करतो. मी जसं म्हटलं की एक नवचैतन्याची सुरुवात आता झाली आहे आणि ही नवचैतन्याची सुरुवात आपल्या सगळ्यांमधूनच मला पण आली आहे. गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांकडे नवचैतन्य घेऊन आलाय. मी म्हणेल गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाकडून आपण काय प्रेरणा घ्यायला हवी किंवा कुठलंही कार्य करण्याच्या आधी, कुठलाही शुभारंभ करण्याच्या आधी आपण गणपती पूजन करतो. त्याप्रमाणे आजच्या या 10व्या पुष्पाला, 10व्या व्याख्यानमालेच्या पुष्पाला सुरुवात करताना मी मनापासून गणपतीला वंदन करतो आणि त्याच्याकडे प्रार्थना करतो की मला आणि माझ्या बरोबर या 10व्या पुष्पात असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना शक्ती दे आणि आयुष्यात त्यांच्याकडून मोठं कार्य घडू दे. आपण आजचं जे हे व्याख्यान आहे हे साधारण मला देण्यात आलेल्या वेळेप्रमाणे 1 तासाच्या आत 5 मिनिटं कमी किंवा जास्त या वेळेत आपण संपवणार आहोत. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्या व्याख्यानात मी तुम्हाला 3 ते 4 गोष्टींवर प्रकाशझोत करणार आहे. जरी सांगण्यात आलं की MBA फायनान्स CET याचं मार्गदर्शन आणि व्यवसाय कसा उभारावा याचं मार्गदर्शन करावं, तरी सुद्धा मी थोडीशी प्रोव्हिजन घेऊन किंवा थोडासा फायदा घेऊन इतरही काही गोष्टी तुमच्या बरोबर सांगणार आहे, तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि मला आवडेल की मी जे सांगतोय ते तुम्ही लिहून घेतलं आणि हे सेशन मला सांगण्यात आले त्याप्रमाणे नंतर प्रश्न उत्तरही त्यात असतील. तर जितके जास्त प्रश्न येतील, जितके क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह प्रश्न येतील त्यांचे उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल. तर परत एकदा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे सेशन सुरू करत असताना मी कसा घडलो, त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण कसं झालं, त्यानंतर मी माझं BSc स्टॅटिस्टिक्स ज्या विषयात मी माझं उच्च माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि MBA फायनान्स ज्याच्यात मी उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, ते कसं घेतले, त्याचे काय बारकावे ते मी तुम्हाला समजून सांगेलच. आणि सगळ्यात शेवटी जो माझ्या सगळ्याचा आवडीचा विषय आणि तुम्हालाही त्याची उत्सुकता असेलच की तसं सांगण्यात आलं की कमी कालावधीत हे एवढं मोठं काम कसं उभं राहिलं. मी नोकरी 6.5 वर्ष केल्यानंतर 3 ते 3.5 वर्षात हे 3 उद्योग कसे उभे केले याचे माझे काही अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. जशी उत्सुकता मला आहे तशीच तुम्हाला असेल अशी अपेक्षा करून मी सुरुवात करतो. सगळ्यात सुरुवातीला मी सांगेल
की मी जरी आज तुमच्या समोर बसलोय आणि टापटीप बसलोय, व्यवस्थित कपडे घालून बसलोय, तरी असं समजू नका की मी कोणीतरी वेगळ्या प्रदेशातला माणूस आहे. मी तुमच्यातलाच आहे. म्हणजे मी कोण आहे तर मी सांगेल की जेव्हा पहिलीला शाळेत गेलो, माझी पहिलीचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा नंबर 16, म्हणजे जिल्हा परिषदेचं जे पिंपळगाव मधलं शाळा आहे तिथली शाळा नंबर 16, इथे माझं 1ली ते 4थीचं शिक्षण झालं. आणि मी कोण होतो, तो तुषार देवरे हा असा व्यक्ती होता जेव्हा शाळा चालू झाली तेव्हा, तर त्याला शर्ट इन सुद्धा करता येत नव्हती. इतक्या साध्या पातळीवरून मी सुरुवात केली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल की मी तुमच्या सगळ्यांमधलाच आहे, असं समजू नका. आज मी टापटीप बसलोय, तुमच्याशी इतक्या चांगल्या भाषेत संवाद साधतोय म्हणून मी कोणीतरी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. मी एवढंच सांगेल की तुमच्या मधला असताना मी जसं तुमच्या शाळेचं नाव पण जनता विद्यालय, कर्मवीर ऍडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय असं आहे, माझं पण 5वी ते 10वीचं शिक्षण, म्हणजे आपण कसे सारखे आहोत सगळ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मला सांगायला आवडेल की आपण कसे सारखे आहोत. तर माझ्याही शाळेचं नाव पिंपळगावचं जनता विद्यालय हेच होतं, जे आता गणपत दादा मोरे जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत असं झालंय. माझंही शिक्षण हे MVPच्या मराठा विद्याप्रसारकच्या जनता विद्यालय पिंपळगाव बसवंत ह्याच शाळेत झालंय. म्हणजे ह्याही अनुषंगाने मी तुमच्यातलाच आहे, तर कोणी वेगळा नाहीये. परत त्यानंतर मी जे माझं उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे 11वी 12वीचं शिक्षण, किंवा मी म्हणेल 11वी 12वी सायन्स ह्या विषयातलं शिक्षण मी MVPचं मराठा विद्याप्रसारकचं पिंपळगावचं कॉलेज, कर्मवीर काकासाहेब कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, इथंच मी माझं 11वी 12वीचं शिक्षण घेतलं. म्हणजे परत त्याच अनुषंगाने असं आलं की मी तुमच्यातलंच आहे, कोणी वेगळा नाहीये. हे सगळं सांगायचं कारण असं की आपण जेव्हा कुठले होतो आणि आपल्याला कुठं जायचंय हे आपल्याला माहित असेल तर आपण ते ध्येय नक्की गाठू शकतो. मी जेव्हा व्यवसाय कसा वाढवायचा, व्यवसाय कसा सुरू करायचा त्याबद्दल तुमच्याशी बोलेल तेव्हा ह्या गोष्टींवर अजून प्रकाश टाकेलच. पण नेहमी मी काही गोष्टींवर नेहमी काम करत आलो. अगदी मला आठवतं की 5वीला असताना माझा पूर्ण शाळेत पहिला नंबर आला होता. मला 87.93% मिळाले होते आणि 5वी ते 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये माझा पहिला नंबर आला होता. या अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात घडत असतात, त्या घडलेल्या गोष्टींमधून आपल्याला आत्मविश्वास घ्यायचा असतो. आपल्याला काय घ्यायचा असतो तर आत्मविश्वास घ्यायचा असतो. मला नेहमी चांगले राहणे आवडते, चांगले बोलणे आवडते, चांगल्या लोकांमध्ये राहणे आवडते. आणि ही आवड माझी आज तयार नाही झाली तर मी म्हणेल माझ्या शाळेतले मित्रही मला नेहमी सांगतात की नेहमी सुरुवातीपासून ह्या गोष्टींवर माझं नेहमी लक्ष राहिलं. चांगले बोलणे, चांगले राहणे, याबरोबर नवीन नवीन लोकांना भेटणे व त्यांच्याकडून शिकत राहणे ही गोष्ट पण मला कायम आवडत राहिली किंवा कायम करावीशी वाटली. आणि एवढंच सांगेल की मी आज जे पण थोडंफार काही काम करू शकलोय, जसं मॅमनी माझं इंट्रोडक्शन करून दिले त्यामध्ये सांगितलं की मी खूप मोठं काम केलंय. मी असं म्हणणार नाही की माझं काम अजून खूप मोठं झालंय, मला अजून खूप ध्येय गाठायचे. पण जे पण थोडंफार काम, जे पण छोटंसं काम मी आज उभारू शकलोय त्यामध्ये एकच गोष्ट जी मला कायम कामी आली ती ही आहे की मी माझ्या ठरवलेल्या संकल्पांवर कायम ठाम राहिलो. मी कायम जी गोष्ट ठरवली आहे त्या गोष्टींचा ती गोष्ट सातत्याने करत राहणे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे याच्यावर मी कायम ठाम राहिलो. आणि मी तुम्हाला सगळ्यांना माझे छोटे मित्र म्हणून, छोटे भाऊ बहीण म्हणून कायम हाच सल्ला देईल की तुम्ही ज्या गोष्टी ठरवतात, आता तुम्ही ज्या वयात आहेत, माझ्या मते 5वी ते 10वीचे सगळेच विद्यार्थी आहेत, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ठरत असतात. म्हणजे अगदी आपण लहान असतो तेव्हा आपण ठरवलं असतं मला कलेक्टर व्हायचंय, अगदी लहान असतो तेव्हा मी ठरवलं असतं मला उद्योजक व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण ठरवलेल्या असतो. आपण ज्या गोष्टी ठरवल्यात त्या संकल्पांवर तुम्ही ठाम राहा, हाच सल्ला मी तुम्हाला देईल. आणि ते करत असताना तुमच्यामध्ये काही लिडरशिप क्वालिटीज म्हणजे काय तर तुमच्या वर्गात, प्रत्येकाच्या वर्गात आता काही कारणास्तव आपल्या शाळा चालू नाहीयेत, पण शाळा चालू होते तेव्हा प्रत्येक वर्गात एक मॉनिटर होता, एक उपमॉनिटर होता, किंवा प्रत्येक टीमचा एक टीम लीडर असतो. जसं आपल्या क्रिकेट टीमचा विराट कोहली आहे, तशा लिडरशिप क्वालिटीज आपल्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात असतात. कोणाला चांगलं बोलता येतं, कोणाला चांगलं खेळता येतं. तुमच्या शाळेत कबड्डी खो खोच्या टीम असतील किंवा इतरही खेळांच्या टीम असतील, त्या टीमचे तुमचे कॅप्टन, त्यांच्यामध्ये ज्या लिडरशिप क्वालिटीज आहेत त्याच लिडरशिप क्वालिटीज पुढे जाऊन मोठं काम करण्यासाठी, मोठ्या गोष्टी करण्यासाठी कामी येतात. तर मी तुम्हाला सांगेल की ठरवलेल्या संकल्पांवर ठाम राहून आणि तुमच्यामधल्या लिडरशिप क्वालिटीज, तुमच्यामधल्या नेतृत्व गुणांवर काम करून तुम्ही नक्कीच मोठं काम करू शकता, यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही.
जसं आपण आपले सगळ्यांचे प्रेरणास्थान शिवाजी महाराज ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकून स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा त्याचं तोरण बांधलं, तसं ह्याच वयात आता तुम्ही ज्या वयात आहात त्याच वयात मोठं काम करण्यासाठी प्रेरणा घेऊन आपल्या ठरवलेल्या संकल्पांना सत्यात उतरवण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ काम करणे हे आपल्या जीवनाचं श्रेय असलं पाहिजे. 12वीचं शिक्षण झाल्यानंतर 12वी सायन्सला मला 81% मिळाले, म्हणजे 81% मिळाले. पण घरात एक इंजिनियर आणि एक डॉक्टर असल्यामुळे फक्त केवळ ह्या कारणास्तव मी ठरवलं की मला इंजिनियर आणि डॉक्टर व्हायचं नाही, मला वेगळा मार्ग काहीतरी निवडायचा आहे, मला काहीतरी वेगळ्या मार्गाने जायचंय. आणि त्या वेगळ्या मार्गाने जायचं म्हणून एक विषय माझ्या समोर आला जो की आहे स्टॅटिस्टिक्स, किंवा मी म्हणेल की संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. तुम्हाला सगळ्यांना हा विषय कदाचित नवीन असेल किंवा 9वी 10वीचे जे विद्यार्थी त्यांनी थोडंफार या विषयाबद्दल ऐकलेलं असेल. तर हा विषय माझ्या समोर आला 12वीच्या सुट्ट्यांमध्ये. आमच्या वडिलांचे एक मित्र आहे, त्यांनी मला ह्या विषयाबद्दल मला त्यांनी माहिती दिली आणि त्या विषयात एक रुची तयार झाली की हा असं वेगळं काहीतरी आपण करू शकतो. 12वी पर्यंत माझं मॅथ्स चांगलंच होतं, थोडाफार मी म्हणेल की थोडं हुशार होतो मी, मॅथमॅटिक्स हा माझा आवडीचा विषय होता. आणि मग त्याच विषयातल्या एखाद्या उप विषयाबद्दल सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स बद्दल वर पदविका घेऊ नये ह्या प्रेरणेने मी पुणे युनिव्हर्सिटीचं जे त्यावेळेचं चांगलं कॉलेज किंवा आत्ताचंही चांगलं कॉलेज आहे, ज्याला जवळजवळ आता 103 वर्ष पूर्ण झालेत, 103 वर्ष जुनं कॉलेज, ज्याचं नाव सर परशुराम भाऊ कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटी पुणे, इथं मी शिक्षण घ्यायला गेलो. तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तिथं गेल्यावर लक्षात आली की जग खूप मोठं आहे. कारण ज्या हॉस्टेलला मी ऍडमिशन घेतलं त्या हॉस्टेलला जवळजवळ पूर्ण भारतभरातून विद्यार्थी आलेले होते. IIT मध्ये चांगले मार्क मिळवलेले काही विद्यार्थी होते, काही विद्यार्थी असे होते की ज्यांनी MBBS एंट्रन्स मध्ये महाराष्ट्रात 5वा आलेला एक विद्यार्थी होता, पण त्यांनी काही कारणास्तव त्याला मेडिकल करायचं नव्हतं किंवा त्याला त्या क्षेत्रात जायचं नव्हतं, म्हणून त्यांनी माझ्या बरोबर BSc ला ऍडमिशन घेतली. असेही काही विद्यार्थी होते. आणि तिथं गेल्यावर कळलं की आपण कुठे आहोत. म्हणजे मी म्हणेल की मी पिंपळगाव मध्ये होतो, तुम्ही एका डबक्यात होतो, आणि मी पुण्यात गेलो तर एका समुद्राची ओळख मला झाली. आणि तिथं गेल्यानंतर थोडे दिवस पहिले 1 ते 2 महिने थोडा मनात न्यूनगंड होता की तुषार अरे तू हे करू शकशील का, तुषार अरे तुला हे शक्य आहे का, हे लोक तर खूप हुशार आहे, यांच्या मनाने तू खूप कमी आहे, अशी काही न्यूनगंडाची भावना माझ्या मनात तयार झाली. पण परत मी जसं म्हणेल की माझ्यामध्ये असणारे थोडेफार नेतृत्व गुण किंवा माझ्यामध्ये असणारा एक सगळ्यात महत्वाचा गुण की मी ठरवलेल्या संकल्पांवर ठाम राहिलो, मी झगडत राहिलो, मी खूप अभ्यास केला, यश येत राहिलं अपयश येत राहिलं, पण मी माझा मार्ग सोडला नाही. आणि असं करता करता मी BSc स्टॅटिस्टिक्स हे शिक्षण पूर्ण केलं. हे सांगताना मी तुम्हाला सर रतन टाटा यांचं एक वाक्य सांगेल की त्या वाक्यावर मी ठाम होतो. ते नेहमी सांगतात की कुठलाही निर्णय तुम्ही घेतला तर तो निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो, तर तो निर्णय घेतल्यानंतर तुम्ही काय कृती करता, तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन करता याच्यावर ते अवलंबून असतं की तुमचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे. या संकल्पनेला मी हाताशी धरून किंवा उराशी बाळगून मी BSc स्टॅटिस्टिक्स हे शिक्षण पूर्ण केलं. पुढचा प्रवास सांगायच्या आधी BSc स्टॅटिस्टिक्स काय असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत, त्या विषयाला काय स्कोप आहे. म्हणजे तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांची इच्छा असेल की 12वी सायन्स केल्यानंतर BSc स्टॅटिस्टिक्स मध्ये करिअर करावं का, तर मी म्हणेन की नक्कीच करावं. हा एक असा विषय आहे की ज्याचे भारतात खूप कमी लोक आहेत, ह्या विषयात चांगलं उच्च पदस्थ शिक्षण घेतलेले लोक खूप कमी आहेत, म्हणून BSc स्टॅटिस्टिक्स या विषयाला खूप चांगला स्कोप आहे. तर याच्यामध्ये BSc स्टॅटिस्टिक्स हे नॉर्मली पुणे युनिव्हर्सिटी किंवा सगळ्याच युनिव्हर्सिटीमध्ये, आपल्या नाशिकच्या KTHM कॉलेजला किंवा RYK ला पण हा विषय आहे, तिथंही तुम्ही ते स्पेशलायझेशन करू शकता. किंवा पुणे युनिव्हर्सिटी झाली, नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी झाल्या, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सगळ्याच युनिव्हर्सिटीज मध्ये हा विषय शिकवला जातो. त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही कॉलेजला जिथे हे अवेलेबल आहे तिथे हे शिक्षण तुम्ही घेऊ शकता. त्यातल्या त्यात पुणे युनिव्हर्सिटीचं फर्ग्युसन कॉलेज आणि सर परशुराम भाऊ कॉलेज यांचं, म्हणजे ज्या कॉलेजला मी शिकलो, ह्या कॉलेजचं BSc स्टॅटिस्टिक्स हे बऱ्यापैकी तिथून घेतलेली पदवी ही बऱ्यापैकी चांगली समजली जाते आणि मार्केटमध्ये किंवा मी म्हणेल की
पुढच्या करिअरच्या दृष्टीने त्याला चांगलं वेटेज आहे. तर तुम्ही जेव्हा प्रवेश याचा विचार कराल येणाऱ्या काही दिवसात, तर तुम्ही त्यावर ह्या 2 कॉलेजेसचा तुम्ही विचार करावा. तिथं तुमचा शिक्षण घेता आलं तर खूपच उत्तम. या स्टॅटिस्टिक्स विषयाची सुरुवात कशी झाली तर मला सांगायला आवडेल की आपण सगळे ह्या ना त्या दृष्टीने शेतीवर अवलंबून आहोत किंवा शेतीशी जोडलेले आहोत, शेतीशी निगडीत आहोत. आपल्या घरात आपले काका मामा, आपले वडील, आपले आजोबा कोणीतरी शेती करतच होते, किंवा तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील की ते आजही शेतीमध्ये थोडंफार मदत आपल्या घरच्यांना करत असतात. तर स्टॅटिस्टिक्स या विषयाचा उगम हा या शेतीमधले काही जे इश्यू होते, काही ज्या गंभीर समस्या होत्या त्याला सोल्युशन काढण्यासाठी म्हणून स्टॅटिस्टिक्स या विषयाचा उगम झाला. आणि तिथूनच ॲग्रोनॉमी ही स्टॅटिस्टिक्स आणि शेती, ॲग्रिकल्चर आणि स्टॅटिस्टिक्स या दोन्ही शाखांना एकत्र करून ॲग्रोनॉमी या स्टॅटिस्टिक्सच्या एका शाखेची सुरुवात झाली. तर ॲग्रोनॉमी नंतर दुसरं याच्यामध्ये काय असतं तर तुम्ही रिसेंटलीच माझ्या मते 3ऱ्या किंवा 4थ्या लेक्चरला क्लिनिकल रिसर्च बद्दल तुमचं एक, फॉरेन्सिक रिसर्च बद्दल तुमचं एक लेक्चर झालं. मी युट्यूबवर ते बघितलं. त्याच अनुषंगाने काही क्लिनिकल रिसर्च करण्यासाठी सुद्धा स्टॅटिस्टिक्स, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा रिसर्च करण्यासाठी स्टॅटिस्टिक्स या विषयाची गरज असते, किंवा स्टॅटिस्टिशियनची, अॅनालिस्टची तिथं गरज असते. तर हाही एक विषय आहे जिथं तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा वापर करू शकता. त्यानंतर आपण बघतो की आपली जनगणना होते, भारताची जनगणना होते. नॅशनल सोशल सर्व्हेज ऑर्गनायझेशन NSSO ही संस्था, अग्रगण्य संस्था, दिल्लीत जिचं ऑफिस आहे, ही जनगणना करते. तर तिथं सुद्धा बऱ्याच वेळेस स्टॅटिस्टिशियनच काम करत असतात त्या सगळ्या जनगणनेचं केलेलं अनालिसिस करायला, त्यांना वेगवेगळ्या जे त्यांचे ठरलेले क्रायटेरिया त्यामध्ये बसवण्यासाठी. त्यानंतर जे मोठे मोठे व्यवसाय होतात, आपण आज बघितलं की टाटा ग्रुप आहे, किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, किंवा महिंद्रा आहे, ह्या भारतातल्या ज्या अग्रगण्य संस्था आहेत, अग्रगण्य कंपन्या आहेत, यांच्यामध्ये नवीन नवीन प्रॉडक्ट कुठले आणायचे, येणाऱ्या काळात लोकांना कुठल्या प्रकारची गाडी आवडेल, कुठल्या प्रकारचं डिझाईन तिचं असायला हवं, कुठल्या प्रकारचं मॉडेल, काय किंमत तिची असायला हवी, याचं जे अनालिसिस करतात, याच्यावर जे संशोधन करतात, ते बऱ्याच वेळेस स्टॅटिस्टिक्स या विषयाचा वापर करूनच केलेलं असतं. त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट, म्हणजे आपण बँक्स बघितल्या, किंवा आपण बघतो की बरेच आजकाल तुम्हाला माहित असेल की बरेच कंपन्या ह्या लोन देण्यामध्ये, गोल्ड लोन देण्यामध्ये, पर्सनल लोन देण्यामध्ये सरसावलेल्या आहेत, पुढे आलेल्या आहेत. तर कुठल्या लोकांना किती लोन द्यायला हवं, त्यांची किती कॅपॅसिटी आहे लोन परत करायची, याचं जे संशोधन करतात ते लोक सुद्धा स्टॅटिस्टिशियनच असतात. त्याला रिस्क अनालिसिस असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्याला क्रेडिट रिस्क अनालिसिस असंही म्हटलं जातं. म्हणजे मी माझ्या जे काही 6.5 वर्षाचा जॉब केला त्याच्यापैकी 3 वर्ष मी ह्या क्रेडिट अनालिसिस मध्येच काम केलं, आणि स्टॅटिस्टिक्स या विषयात शिकलेल्या असल्यामुळे तिथं मला त्याचा खूप फायदा झाला. तर अशा 4 ते 5 वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये आपण स्टॅटिस्टिक्स शिकू शकतो, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर आणि स्टॅटिस्टिक्स, याचे अग्रोनॉमी, नंतर वेगवेगळे सर्वेज, नंतर क्लिनिकल रिसर्च, नंतर सेल्स अनालिसिस आणि रिस्क अनालिसिस, या 5 प्रकारात स्टॅटिस्टिक्सचं मी म्हणेल एक ढोबळमानाने स्टॅटिस्टिक्सचा वापर होतो ह्या 5 प्रकारच्या कामांमध्ये. मग याच्यात तुम्ही विचाराल की सर ठीक आहे, आम्ही हे शिक्षण घेतलं, पण शिक्षण घेतलं त्यानंतर आम्ही करिअर काय करू शकतो? तर मी तुम्हाला सांगेल की फक्त ग्रॅज्युएशन म्हणजे 15वी पर्यंत स्टॅटिस्टिक्सचं शिक्षण घेऊन तुम्हाला पुढे खूप मोठ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज मिळतील याची शक्यता कमी आहे. कारण आपण कुठल्याही विषयात जेव्हा सुरुवात करतो त्याच्यामध्ये जेवढं मॅक्झिमम पॉसिबल आहे तेवढं मॅक्झिमम पॉसिबल आपण ज्ञान घ्यायला हवं. त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही उच्च महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट MSc स्टॅटिस्टिक्स किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स IIS कोलकाता इथे MS इन स्टॅटिस्टिक्स, किंवा तुम्ही विदेशात जाऊनही स्टॅटिस्टिक्स बद्दल तुम्ही शिक्षण घेऊ शकता, संशोधन करू शकता. आणि मग ते केल्यानंतर तुम्हाला काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तर वेगवेगळ्या मी म्हणेल की इंडियन विविध सरकारी डिपार्टमेंटमध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस असं एक डिपार्टमेंट आहे. आपण IAS IPS ऐकलेलं आहे. त्याच अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंट ह्या परीक्षा घेतं आणि वेगवेगळ्या सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या कार्यालयामध्ये
या स्टॅटिस्टिक्स यांची नियुक्ती होते, जिथं वेगवेगळे सर्वे, म्हणजे जसं आपल्याकडे काही अनुदान दिले जातात किंवा 5-7 वर्षापूर्वी एक कर्जमाफी दिली गेली, तर ती किती द्यायला पाहिजे, कुठले लोक त्यामध्ये इलिजिबल आहेत, कुठल्या शेतकऱ्यांना किती अनुदान द्यायला पाहिजे किंवा कुठल्या व्यवसायाला किती अनुदान द्यायला पाहिजे, हे सगळं जे संशोधन करतात हे ह्याच डिपार्टमेंटचे लोक करत असतात. मग ह्या सरकारी कार्यालयांमध्ये किंवा सरकारी संस्थांमध्ये तुम्हाला एक करिअर करायची संधी जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये शिक्षण घेतलं तर मिळू शकते. त्यानंतर दुसरं जे करिअर ऑप्शन तुम्ही स्टॅटिस्टिक्स थ्रू तुम्हाला मिळू शकतं ते आहे की तुम्ही माहिती संशोधन, जसं मी तुम्हाला सांगितलं की डाटा अनालिसिस म्हणजे क्लिनिकल रिसर्च, जे आपण म्हटलं की फॉरेन्सिक रिसर्च, किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या यांच्याकडे खूप मोठा डेटा असतो आणि मग त्याच्यातले कुठले माझे कस्टमर आहेत, बरेच पालक इथं उपस्थित आहे, तुम्हाला फोन येतात वेगवेगळ्या बँकांकडून की तुम्हाला क्रेडिट कार्ड हवंय का, तुम्हाला पर्सनल लोन हवंय का. तर तुम्हाला जे फोन येतात हे फोन कुणाला करायचे हे जे ठरवतो तो हे त्यांच्या मग आपला क्रेडिट कार्ड साठी फोन करायचा, कुठल्या कस्टमरला पर्सनल लोन साठी फोन करायचा, हे ठरवून याचं जे संशोधन करतात ते लोक स्टॅटिस्टिशियन असतात. त्यानंतर तिसरा करिअर ऑप्शन मी म्हणेल जो खूप चांगला आहे किंवा ज्याला आजही खूप मोठी डिमांड आहे मार्केटमध्ये, ते आहे की तुम्ही स्टॅटिस्टिक्स या विषयाचे प्रोफेसर होऊ शकता. मला आत्ताच आपल्या बरोबर कदाचित आता सेशनला जॉईन असतील मला माझ्या स्टॅटिस्टिक या विषयात नेहमी मदत करणारे किंवा आम्ही काही व्यवसाय एकत्रितपणेही करतो, ऋतुजा दिंडे, त्यांनी सांगितलं की सर आपल्या RYK कॉलेजला पूर्ण वेळ स्टॅटिस्टिक्सचा शिक्षक नाहीये. म्हणजे तुम्हाला किती मोठा स्कोप आहे हे तुम्ही त्या फील्डमध्ये लक्षात घेऊ शकता. जर तुम्ही उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि नेट आणि सेटच्या परीक्षा पास झाले तर तुम्हाला अगदी सहजरित्या स्टॅटिस्टिक्सचा प्रोफेसर म्हणून नोकरी मिळू शकते. हा एक तिसरा करिअर ऑप्शन तुमच्या समोर कायम अवेलेबल असेल. त्यानंतर जे करिअर ऑप्शन मी तुम्हाला सांगेल ते आहे की बायोस्टॅटिस्टिशियन. जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लिनिकल रिसर्च, फॉरेन्सिक रिसर्च किंवा क्लिनिकल ट्रायल्स. क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे काय, तर जसं कोविडला आपल्याला कोविशिल्ड ही वॅक्सिन आपण घ्यायला पाहिजे का, कोवॅक्सिन आपण घ्यायला पाहिजे का, हे ठरवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या ट्रायल्स केल्या गेल्या, काही लोकांवर केल्या गेल्या, काही त्याआधी काही प्राण्यांवर केल्या जातात त्या. तर हे जे क्लिनिकल ट्रायल्स किंवा क्लिनिकल रिसर्च जे लोक करतात ते बायोस्टॅटिस्टिशियन असतात. म्हणजे काय, तर कुठलं ड्रग, म्हणजे तुम्हाला ताप आला तर क्रोसिन घ्यायला पाहिजे हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, पण क्रोसिनच घ्यायला पाहिजे किंवा 5 वर्षाच्या खालच्या आतील मुलांना किंवा मुलींना क्रोसिन द्यायला नाही पाहिजे हे कोणी ठरवलं, तर हे बायोस्टॅटिस्टिशियननी ह्या क्लिनिकल ट्रायल्स मधून ठरवलं. बरोबर, म्हणजे ही बायोस्टॅटिस्टिशियन आपल्याकडे येणारे मेडिसिन, आपल्याला मिळणारे वेगवेगळे इंजेक्शन किंवा आता जर कोरोना काळातच म्हणायचं तर हे वॅक्सिन जागतिक स्तरावर ह्या बायोस्टॅटिस्टिशियननी दिवस रात्र काम करून आपण कुठले वॅक्सिन घ्यायला पाहिजे, कुठले वॅक्सिन किती दिवसांनी घ्यायला पाहिजे, ते आपल्यासाठी किती सेफ आहे हे ठरवण्याचं काम यांनी केलं. तर ते ठरवतात जे लोक ते बायोस्टॅटिस्टिशियन असतात आणि ह्या बायोस्टॅटिस्टिशियन ह्या क्षेत्रातही तुम्ही करिअर करू शकता. तर असे 4 ते 5 करिअर ऑप्शन ज्यांना खूप चांगलं भविष्यात खूप चांगला त्यांना स्कोप आहे असं मी म्हणेल, ते तुम्ही BSc स्टॅटिस्टिक्स किंवा MSc स्टॅटिस्टिक्स करून स्टॅटिस्टिक्स मध्ये शिक्षण घेऊन तुम्ही करू शकता. परत एकदा मी सांगेल की कुठलाही निर्णय हा चुकीचा किंवा बरोबर नसतो, तर कुठलाही निर्णय घेतल्यानंतर त्यावर आपण काय कृती करतो यावरून ते ठरतं की हा निर्णय बरोबर आहे का चुकीचा. त्यामुळे कुठली गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे ते स्वतःहून आपण ठरवावं. आपल्याला स्टॅटिस्टिक्स मध्ये करिअर करायचं असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा विचार करूनच त्याला सुरुवात करावी. इतरही असे काही विषय आहेत, म्हणजे इन्शुरन्स मध्ये ऍक्च्युरियल सायन्स म्हणून एक सब्जेक्ट आहे, हा मी भारतातला सगळ्यात अवघड विषयांपैकी एक विषय हा समजला जातो. तर हे ऍक्च्युरियल सायन्स मध्ये जे इन्शुरन्सचे वेगवेगळे प्लॅन येतात, आजकाल आपल्याला हेल्थ इन्शुरन्स, बऱ्याच पालकांना माहित आहे की हेल्थ इन्शुरन्स आहे किंवा LIC चे वेगवेगळे जे प्लॅन आहेत ते प्लॅन तयार करण्याचं काम कोण करतं, तर हे ऍक्च्युरीज करता. आणि हे ऍक्च्युरियल सायन्स हे स्टॅटिस्टिक्सचाच एक पार्ट आहे. म्हणजे भारतातले जे 3 ते 4 विषय, रॉकेट सायन्स हा एक विषय खूप अवघड समजला जातो, त्याचप्रमाणे ऍक्च्युरियल सायन्स हा पण विषय तेवढाच अवघड समजला जातो. तर यामध्ये पण विद्यार्थी करिअर करू शकतात. तर ऍक्च्युरियल सायन्स हा एक विषय आहे की ज्यामध्ये येणाऱ्या काही दिवसात खूप मोठ्या संशोधकांची गरज लागणार आहे.
तर हाही एक विषय आहे स्टॅटिस्टिक्सचा जो तुम्ही करिअर म्हणून निवडू शकता. यानंतर पुढे जाताना मी सांगेल की माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझी परत एकदा मी सांगेल की माझी इच्छा होती की आपण व्यवसायच करावा. म्हणजे मी जसं शाळेत होतो तेव्हापासून मी ठरवलं होतं. पिंपळगाव पंचक्रोशीत वावरताना आणि आजूबाजूच्या मित्रांकडे बघताना मी नेहमी बघितलं की द्राक्ष आणि कांदा ह्या दोन्ही पिकांबद्दल मला नेहमी अट्रॅक्शन होतं आणि आधीपासूनच मी ठरवलेलं होतं की एक आपला स्वतःचा एक अनुभव घ्यायचा आणि आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. तर तो अनुभव घेण्यासाठी आपण मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घ्यायला हवं हे मला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ज्यांच्याकडून मी करिअर मार्गदर्शन घेतले असे 3 ते 4 लोक होते. माझे काही शिक्षक होते ज्यांनी मला सजेस्ट केलं की तुषार तू जर मॅनेजमेंटमध्ये शिकलास तर तुला येणाऱ्या दिवसात जेव्हा व्यवसाय चालू करायचा आहे तर तुला त्याचा फायदा होईल. म्हणून मी ग्रॅज्युएशन नंतर मॅनेजमेंट म्हणजे MBA मास्टर्स इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर मी साधारण 1 ते 1.5 वर्ष त्याच्या एंट्रन्सचं प्रिपरेशन केलं. ते प्रिपरेशन करत असताना मी जसं सांगितलं मला वेगवेगळ्या विषयांवर वाचायला आवडतं, वेगवेगळ्या लोकांना भेटायला आवडतं. 1.5 ते 2 वर्ष मी त्याचं प्रिपरेशन करत असताना मी स्वतःला तयार केला असं मी म्हणेन. चांगल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करू शकतो. मी म्हणेल त्या 1.5 ते 2 वर्षात मी जे स्वतःला वेळ दिला, स्वतःवर काम केलं, त्याच काळात मी हे करू शकलो. हा काळ 2008 आणि 2009चा होता जेव्हा रिसेशन आलेलं होतं. म्हणजे बरेच पालक आता त्यांना आठवत असेल की त्या काळात काय रिसेशन होतं किंवा काय जागतिक मंदी आली होती, काय परिस्थिती होती. पण तरीही त्यावेळेस मी ठरवलं होतं की नाही, मंदीतूनच संधी तयार होते आणि मला MBAच करायचंय, मला मॅनेजमेंटमध्येच काहीतरी अभ्यास करायचा आहे. म्हणून मी एंट्रन्स दिली. एंट्रन्स मध्ये मला चांगले मार्कही मिळाले आणि पुणे युनिव्हर्सिटी मधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ह्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला. ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर मी स्पेशलायझेशन MBA फायनान्स मध्ये केलं. जसं माझ्या इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सगळ्यांनी वाचलंही असेल किंवा आता मॅमनी माझं इंट्रोडक्शन करून देताना त्याबद्दल सांगितलं पण. तर MBA फायनान्स मी का घेतलं, तर बऱ्याच वेळेस आपण ह्या महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेलो असतो किंवा आपण ह्या ज्या बॅकग्राऊंड मध्ये शेती, मी जसं म्हटलं की शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या घरांमधून आपण आलो आहोत. तर आर्थिक बाबींमध्ये आपण थोड्याफार प्रमाणात पाठीमागा असतो असं मला वाटत होतं त्यावेळेस, किंवा आताही थोड्याफार प्रमाणात ते सत्य आहे असं मी म्हणेन. म्हणून आपल्याला फायनान्स मध्ये आपल्याला माहिती असावी, फायनान्स मध्ये आपल्याला नॉलेज असावं, ह्या छोट्याशा विचाराने मी MBA फायनान्स ह्या कोर्सला मी ऍडमिशन घेतलं. MBA फायनान्स हा कोर्स, MBA पर्टिक्युलरली हा कोर्स 2 वर्षाचा असतो. त्या कोर्स बद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला आता देतो की हा कोर्स 2 वर्षाचा असतो आणि गेल्या 15 वर्षापासून हा विद्यार्थी प्रिय कोर्स आहे असं मी म्हणेन. म्हणजे मी 2009 ते 2011 ह्या 2 वर्षात MBA फायनान्स केलं. तर त्यावेळेस याची क्रेज खूप चांगली होती किंवा खूप जास्त होती ना, अजूनही ती टिकून आहे असं मी म्हणेन. आजकाल तर मुलं बरेच आजूबाजूचे मी बघतोय की बरेच विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये पुढचं शिक्षण, मॅनेजमेंटचं शिक्षण करण्यासाठी जातात. म्हणजे अजूनही या विषयाचं क्रेज कमी झालेलं नाहीये. तर हा कोर्स 2 वर्षाचा आहे. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातल्या इतर युनिव्हर्सिटी, बरेच असे ऑटोनॉमस कॉलेज आहेत. जसं सिम्बोसिस नाव तुम्ही ऐकलेलं असेल किंवा तुम्ही IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांना हँडल करतं यांच्याबद्दलही तुम्ही ऐकलेलं असेल, किंवा झेवियर्स म्हणून खूप चांगली चेन असणारे पूर्ण भारतभर जवळजवळ यांचे IIM सारखे 12 कॉलेजेस आहेत, किंवा इंडियन स्कूल ऑफ बिझनेस हैदराबाद हे एक ऑटोनॉमस वन ऑफ द बेस्ट, फक्त भारतातच नाही तर जगातल्या पहिल्या 10 कॉलेजेसमध्ये या कॉलेजची गणना होते. अशा वेगवेगळ्या कॉलेजला तुम्ही हा 2 वर्षाचा कोर्स करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या स्पेशलायझेशनवर, जसं मी सुरुवातीला सांगितले स्टॅटिस्टिक्स हे एक स्पेशलायझेशन आहे, तसंच MBA मध्ये मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये वेगवेगळ्या स्पेशलायझेशनवर तुम्ही शिक्षण घेऊ शकता. ज्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय आहे सेल्स आणि मार्केटिंग हे एक स्पेशलायझेशन आहे. त्यानंतर फायनान्स, MBA इन फायनान्स हे एक स्पेशलायझेशन त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर HR आणि ऍडमिन म्हणजे काय, तर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांना नोकरी दिली जाते, त्यांना नोकरीत आल्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं किंवा वेळोवेळी नवीन नवीन विषय ज्या डिपार्टमेंट कडून शिकवले जातात, किंवा पूर्ण कंपनीचं काम
पूर्ण जे पण मनुष्यबळ आहे किंवा पूर्ण जे पण कर्मचारी एम्प्लॉईज आहेत त्यांना मॅनेज करण्याचं काम जे डिपार्टमेंट करतं ते हे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट असतं, ज्याला HR शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं. मनुष्यबळ आणि विकास डिपार्टमेंट मी असं त्याला म्हणेन, मराठीमध्ये त्याचं नाव आहे. मराठीपेक्षा बऱ्याच वेळेस इंग्लिश सोपं असतं, इंग्लिश सोपं वाटतं, त्यानुसार HR डिपार्टमेंट हे पण एक स्पेशलायझेशन असतं. त्यानंतर आजकाल लोकप्रिय असणार आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं असणार आहे ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट. याच्यामध्ये पण तुम्ही MBA करू शकता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट नाम म्हणून भोपाळला खूप चांगलं कॉलेज आहे ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट मध्ये आपण शिक्षण घेऊ शकतो. आणि त्यानंतर बऱ्याच वेळेस आता आपण आयात निर्यात ह्या गोष्टींबद्दल, आपण सगळे निफाड तालुक्यातले आहोत, तर द्राक्षाची आयात निर्यात मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणाला माहित नसेल म्हणून, किंवा कांद्याची आयात निर्यात आपण पिंपळगाव आणि लासलगाव मार्केट आपल्या जवळ आहेत तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर ही आयात निर्यात कसं करावं त्याचं सुद्धा शिक्षण तुम्ही MBA थ्रू घेऊ शकता. त्याला इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट कसं करावं हे शिकवलं जातं. तर इंटरनॅशनल बिझनेस ही पण एक स्ट्रीम आहे. अशा विविध 12 ते 15 वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही MBA करू शकता. पण हे 5 ते 6 विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये भरपूर सध्या स्कोप आहे की नाही, येणाऱ्या दिवसांमध्ये पण यामध्ये शिक्षण घेणाऱ्या लोकांना चांगली मागणी असेल किंवा तुम्हाला जर येणाऱ्या काही दिवसात माझ्यासारखा व्यवसाय चालू करायचा विचार असेल तर यांच्यापैकी जर तुम्ही काही विषयांमध्ये शिक्षण घेतलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतं. तर हे जे MBA असतं, हे MBAचं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, तर MBA ची परीक्षा कशी असते त्याचं स्वरूप मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगतोय. तर याचं स्वरूप असतं की याच्यामध्ये 3 स्टेज असतात ह्या परीक्षेमध्ये. सगळ्यात पहिली लेखी परीक्षा होते, म्हणजे रिटन टेस्ट होते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या परीक्षेचं स्वरूप आहे वेगवेगळं, म्हणजे जर तुम्हाला पूर्ण भारतातल्या सगळ्या कॉलेजेससाठी अपेअर व्हायचं असेल तर कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा कॅट असं त्याला म्हटलं जातं, ती एक एक्झाम आहे. महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर MHCET महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट ही घेतली जाते, ती तुम्ही देऊ शकता. किंवा मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट कॅट सारखीच एक ऑटोनॉमस स्कूल, म्हणजे जे पण खासगी मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी मॅनेजमेंट ऍप्टिट्यूड टेस्ट घेणारी एक परीक्षा आहे, ती पण तुम्ही देऊ शकता. याला सोडून प्रत्येक खासगी कॉलेजची किंवा प्रत्येक कॉलेजची आपली एक वेगळी प्रोसेस आहे. जसं सिम्बॉयसिस नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट घेते किंवा झेवियर्स ऍप्टिट्यूड टेस्ट, अशा वेगवेगळ्या त्या कॉलेजेसच्या अनुषंगाने त्या विषयाला धरून वेगवेगळ्या एंट्रन्स होत असतात. ह्या एंट्रन्स तुम्हाला जर द्यायच्या असतील तर जेव्हा तुम्ही 14वी पास असाल आणि 15वी मध्ये असाल तेव्हा यांच्यापैकी कुठलीही एक्झाम तुम्ही देऊ शकता. आणि ह्या एक्झामचा कालावधी साधारण नोव्हेंबर पासून तर मार्च पर्यंत असतो. प्रत्येक एक्झामचं एक शेड्यूल ठरलेलं, एक वेळापत्रक ठरलंय, त्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तर अशा ह्या वेगवेगळ्या एक्झाम देताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लेखी परीक्षा द्यावी लागते. या लेखी परीक्षेचं मेरिट लागल्यानंतर तुम्हाला ग्रुप डिस्कशन हा एक राऊंड असतो. ग्रुप डिस्कशन म्हणजे काय असतं, तर तुम्हाला एक साधारण 10 ते 12 लोकांचा एक ग्रुप केला जातो ज्यांनी ही एक्झाम दिली आहे आणि तुमच्या मार्कांप्रमाणे ते ग्रुप बनवले जातात आणि तिथं तुम्हाला एक विषय दिला जातो आणि त्या विषयावर सगळ्यांना चर्चा करायची असते. त्या विषयाच्या पॉझिटिव्ह गोष्टी, विषयाच्या निगेटिव्ह गोष्टी, आणि हे सगळी चर्चा करून एका कन्क्लुजन पर्यंत तुम्हाला पोहोचायचं असतं. खरं तर ग्रुप डिस्कशन तुमची कम्युनिकेशन स्किल, तुमच्या बोलण्याच्या क्षमता काय आहेत हे ठरवण्यासाठी, हे जज करण्यासाठी हे ग्रुप डिस्कशन घेतलं जातं. ही दुसरी स्टेज असते लेखी परीक्षेनंतर जी घेतली जाते. आणि त्यानंतर जे कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट होतं किंवा तुमचं मेरिट आल्यानंतर तुम्ही कुठल्या कॉलेजला इलिजिबल आहात हे तुम्हाला कळतं आणि तिथे जाऊन तुमचा एक पर्सनल इंटरव्ह्यू होतो. त्या कॉलेजचं एक पॅनल असतं जे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतं, तुमचे कम्युनिकेशन स्किल किंवा तुमचे ध्येय, कुठल्या स्ट्रीमला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, ते का घ्यायचंय, हे सगळं जाणून घेऊन ते ठरवतात की हा विद्यार्थी आमच्या कॉलेजला ऍडमिशनसाठी इलिजिबल आहे किंवा नाही आहे. अशा 3 स्टेजमध्ये, पहिली स्टेज लेखी परीक्षा, दुसरी स्टेज ग्रुप डिस्कशन आणि तिसरी स्टेज पर्सनल इंटरव्ह्यू. या 3 स्टेजमध्ये तुम्ही या 3 स्टेज पार करून तुम्ही ह्या MBA साठी इलिजिबल होता आणि MBA कोर्सला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. मग ह्या विषयांमध्ये काय काय असे उपविषय असतात, म्हणजे जसं आपण आता शाळेत तुम्ही सगळे शिकताय की इतिहास एक विषय, समाजशास्त्र एक विषय, गणित एक विषय, विज्ञान एक विषय, त्यानंतर मराठी एक विषय, इंग्लिश विषय, हिंदी विषय. तर मग या एंट्रन्स एक्झाम मध्ये कुठले कुठले विषय असतात, तर मेजर
3 विषयांवर ह्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. त्याच्यातला पहिला विषय आहे इंग्लिश आणि व्हर्बल स्किल, म्हणजे तुमचं इंग्लिश किती चांगलं आहे, तुम्ही किती चांगले बोलतात. त्यानंतर जे आता आपण इंग्लिशची एक्झाम आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देत आलो, तर त्या विषयाला धरून एक त्या एक्झाम मध्ये पार्ट असतो. त्यानंतर तुमची बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी 4थीला किंवा 7वीला स्कॉलरशिप एक्झाम दिलेलीच असेल, त्याच एक डिफिकल्ट व्हर्जन ही बुद्धिमत्ता चाचणी म्हणून असतं, ज्याच्यामध्ये तुमचं लॉजिकल रिझनिंग, की तुम्ही कसा लॉजिकली तुम्ही कसा विचार करू शकता, एखादी गोष्ट तुम्हाला सायन्स काढू शकता, अशा वेगवेगळ्या विषयांना धरून. आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? ओके, थँक्यू. माझा आवाज येतोय तर. आणि तिसरा विषय असतो याच्यामध्ये गणित, ज्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याला म्हटलं जातं. म्हणजे गणिताचे वेगवेगळे विषय असतात, ज्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात स्टॅटिस्टिक्स पण असतात. म्हणजे बघा, MBA एंट्रन्सलाही तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकेल. तर स्टॅटिस्टिक्स या विषयावरही काही प्रश्न विचारलेले असतात. गणिताला धरून तुमचं वेगवेगळे जे गणिताचे उपविषय त्याच्यावरही काही प्रश्न विचारलेले असतात. तर हे मेजर 3 विषय ह्या MBA एंट्रन्सच्या एक्झाम मध्ये विचारले, ह्या 3 विषयांवर प्रश्न विचारले जातात. इंग्लिश, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित, ह्या 3 विषयांवर तुम्हाला MBA एंट्रन्सवर विचारलं जातं. तर मग MBA मी केलं, किंवा MBAचं तुम्हाला आता मी थोडंफार प्रमाणात स्वरूप समजून सांगितलं. तर हे MBA केल्यानंतर काय झालं, तर MBA केलं मी आणि माझं LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून सिलेक्शन झालं. म्हणजे MBA नंतर कॅम्पस सिलेक्शन असतं. तुम्ही ऐकलं असेल की तो तिथं शिकला, इंजिनिअरिंग केला आणि त्याला जॉब मिळाला, कॅम्पसमध्ये त्याचं सिलेक्शन झालं, किंवा त्यांनी तिथं त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्या एक्झाम मध्ये ते कॉलेज, ती संस्था किंवा ती कंपनी त्यांच्या कॉलेजमध्ये एक इंटरव्ह्यू घ्यायला आली होती आणि कॅम्पसमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. त्याच प्रोसेसमधून माझं पण सिलेक्शन झालं. मी असं म्हणणार नाही की माझं सिलेक्शन खूप इझिली झालं. एक छोटीशी स्टोरी सांगतो की MBA फायनान्सला जेवढे पण विद्यार्थी आम्ही होतो, 60 जणांची आमची बॅच होती, आणि त्या 60 जणांच्या बॅच मध्ये सेकंड लास्ट. माझा आवाज येतो? येतोय आवाज, येतोय. माझा आवाज येतोय? कोणाचं तरी माईक इको होतंय, सॉरी. ठीक आहे, माझा आवाज येत असेल तर. 60 जणांमध्ये सेकंड लास्ट नोकरीसाठी जर कोणाचं सिलेक्शन झालं, म्हणजे 59वा नंबर माझा होता. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला यश मिळत नाही, तुम्ही प्रयत्न करत राहिले तर अपयश ही यशाची पहिली पायरी असते, याची अनुभूती मी त्या नोकरी मिळायच्या काळातच घेतली होती. म्हणजे 59वा नंबर माझा होता पूर्ण सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये नोकरी लागण्यामध्ये. आणि जून 2011 मध्ये माझं मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणून LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये सिलेक्शन झालं. खूप कमी कालावधीत मी चांगलं काम करू शकलो, म्हणून वयाच्या 27व्या वर्षी माझं प्रमोशन होऊन मी एरिया मॅनेजर झालो. एरिया मॅनेजर म्हणजे काय, तर आमच्या त्यावेळेच्या कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजरला एरिया मॅनेजर, म्हणजे तुम्ही आता एखाद्या बँकेत गेलात तर तिथला जो ब्रँच मॅनेजर असतो, ते ब्रँच मॅनेजर म्हणजे मी ते 27व्या वर्षीच मिळवलं. आणि मला हे सांगायला आवडेल की त्यावेळी माझ्या कंपनी माईक चालू आहे. सावकार तुमचं माईक बंद करा. सगळ्यांना विनंती आहे की तुमचा माईक बंद राहिला तर बरं होईल, म्हणजे आपल्याला असे इंटरप्शन येणार नाही. सॉरी, मध्ये मध्ये इंटरप्शन येत आहेत, त्यासाठी माझ्याकडून अपॉलॉजीज आहेत. तर मी तेच सांगेल की वयाच्या 27व्या वर्षी मी ब्रँच मॅनेजर झालो, एरिया मॅनेजर झालो. आणि मला सांगायला आवडेल की मी माझ्या कंपनीतला सगळ्यात तरुण एरिया मॅनेजर होतो. म्हणजे तिथं पण मी म्हणेल की मला यश मिळायला थोडा वेळ लागला, पण एकदा यश मिळालं तर त्याचा मी खूप चांगला फायदा घेऊन तिथं खूप व्यवस्थित काम करून त्या पदावर खूप कमी वयात पोहोचलो. त्यानंतर साधारण 3 वर्षाचा काळ, जसं मी सांगितलं की मी क्रेडिट मॅनेजर म्हणून काम केलं, आणि तिथं स्टॅटिस्टिक्स या विषयाचा मला खूप फायदा झाला. मी लोन डिपार्टमेंट, क्रेडिट मॅनेजर म्हणजे कोण असतो, तर तुम्ही जर आजपर्यंत बघितलं असेल की तुमच्या घरात कोणी पर्सनल लोन घेतलंय किंवा हाऊसिंग लोन घेतलंय, म्हणजे तुमच्या घरावरचं कर्ज घेतलंय, किंवा तुमच्या गाडीसाठी तुम्ही एखादी गाडी घेतली आणि तिच्यासाठी कर्ज घेतलंय,
तर कुठल्या माणसाला किती कर्ज द्यावं, त्याला किती वर्षासाठी ते कर्ज द्यावं, त्यानंतर त्याला काय त्याच्यावरती इंटरेस्ट म्हणजे काय व्याज दर आकारावा, हे जे ठरवतो, हे ठरवायचं डिसिजन ज्याच्याकडे असतं त्याला क्रेडिट मॅनेजर असं म्हटलं जातं. आणि ते म्हणून मी साधारण 3 ते 3.5 वर्ष माझ्या करिअरच्या शेवटच्या मी क्रेडिट मॅनेजर HDFC बँकेची एक सबसिडरी आहे, ग्रुप कंपनी आहे HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, या कंपनीमध्ये मी क्रेडिट मॅनेजर म्हणून काम केलं. जसं मी सांगितलं की सुरुवातीपासून मी ठरवलेलं होतं, माझं ध्येय होतं. शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी ठरवलं की मी स्वराज्य स्थापन करेल, 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला आणि वयाच्या खूप कमी कालावधीत त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. तसंच मी ठरवलेलं होतं की मी बनेल तर मी उद्योजकच बनेल, आणि उद्योजक कसा बनेल तर मी माझं स्वराज्य तयार करेल. म्हणजे शिवाजी महाराजांकडूनच ही प्रेरणा मी घेतली होती असं म्हणेल. मी 12वीच्या सुट्ट्यांमध्ये श्रीमान योगी ही कादंबरी वाचली होती. जसं तुम्ही माझ्या परिचयातही ऐकलं असेल की मला वाचनाची आवड आहे, थोर व्यक्तींचं वाचन हे नेहमीच माझ्यासाठी एक प्रेरणा देणारं ठरलंय. तर 12वीच्या सुट्ट्यांमध्ये मी श्रीमान योगी ही कादंबरी वाचली होती. त्यानंतर मी जेव्हा माझं महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो त्या काळात मी संभाजी कादंबरी वाचली होती, किंवा सावरकरांचे पण विचार जे आहेत त्यांनी पण मला बरंच इन्स्पायर केलंय, किंवा विवेकानंदांच्या विचारातून पण मी बराच इन्स्पायर झालो. आणि मी या सगळ्यांबद्दल वाचन करून किंवा त्यांच्याबद्दल माहिती मिळवून, नवीन नवीन लोकांना भेटून माहिती मिळवून मी ठरवलं होतं की तुषार देवरेचं पण एक शिवाजी महाराजांसारखं साम्राज्य असेल. आता तर आपल्याला त्या काळासारखे किल्ले जिंकून साम्राज्य तयार करता नाही येणार ना, बरोबर. म्हणून मग मी ठरवलं की माझा स्वतःचा व्यवसाय चालू करेल आणि त्याच्यातून मी माझं स्वतःचं साम्राज्य चालू करेल. आणि स्वतःचा व्यवसाय, मी एक उद्योजक म्हणून मी कसा घडलो त्याबद्दल आपण पुढचे 10 ते 15 मिनिटं बोलूया. तर एक उद्योजक म्हणून मी नेहमी ठरवलं होतं की उद्योजक हा कोण असतो, तर स्वतःचा मालक असणे म्हणजे उद्योजक, स्वतःचे डिसिजन घेणे म्हणजे उद्योजक, स्वतःच काय करायचं हे ठरवणे, स्वतःच्या चुकांमधून शिकून नवीन नवीन कामं करणे, ते काम मोठं करत जाणे म्हणजे उद्योजक. तर उद्योजकता म्हणजे काय आहे, मी म्हणेल उद्योजकता ही एक मानसिकता आहे. आपण आपल्या डोक्यातून जर ठरवलं की मला उद्योजक व्हायचं, तर आपल्या कृतीतून आपण आपोआप उद्योजक म्हणून घडतो. मी म्हणेल की तेच ध्येय उराशी बाळगून मी उद्योजक व्हायचं ठरवलं आणि मी माझं स्वतःचं स्वराज्य तयार करायचं ठरवलं. डिसेंबर 2017 मध्ये मी माझी नोकरी सोडून मी माझ्या उद्योजक म्हणून माझ्या करिअरला सुरुवात केली. आणि जानेवारी 2018 म्हणजे अगदी 3.5 वर्षापूर्वी मी माझं उद्योजक म्हणून करिअर चालू केलं. आणि कमी कालावधीमध्ये मी म्हणेल की फार मोठं नाही पण समाजात स्थान असणारं किंवा समाजात ओळख असणारं छोटस काम का होईना मी आता करू शकलोय. हे काम करत असताना किंवा हे काम सुरू करत असताना मला नेहमी APJ अब्दुल कलाम, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं आणि जे मी उराशी बाळगून माझं काम करत असतो ते म्हणजे असं की स्वप्न म्हणजे जे नाही की जे रात्री तुम्ही झोपेत बघितले, स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोप येऊ देत नाही. असे स्वप्न उराशी बाळगून असंच उद्योजक घडायचं, उद्योजक बनायचं हे स्वप्न उराशी बाळगून मी जानेवारी 2018 मध्ये सुरुवात केली. आणि आज मी जसं तुम्हाला परिचयातही कळलं की 3 प्रमुख कंपन्यांना मी रिप्रेझेंट करतो किंवा 3 प्रमुख कंपन्यांमध्ये मी काम करतो, ज्याच्यामध्ये पोलनब्लूम फार्मर प्रोड्युसर कंपनी ही कंपनी कांदा आणि द्राक्ष ह्या दोन पिकांचं व्यापार आणि निर्यात याच्यामध्ये काम करते. त्यानंतर जी दुसरी कंपनी आहे RDS ट्रेडिंग कंपनी, जिचा मी संस्थापक भागीदार आहे, जी कंपनी बेदाना, किशमिश आणि ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा याच्यामध्ये होलसेलिंग आणि ट्रेडिंगचं काम करते. पूर्ण भारतभर आमचं हे काम आहे. फक्त 2 ते 2.5 वर्षात आम्ही पूर्ण भारतभर काम करू शकतो, इतकं मोठं काम आम्ही उभं केलंय. आणि तिसरी जी कंपनी आहे जी रिसेंटली 2 महिन्यापूर्वीच जी संकल्पना तयार केली किंवा तिच्यावर आम्ही मागच्या 6 महिन्यापासून महाराष्ट्रातले जवळजवळ 22 लोक आणि 19 उद्योजक आम्ही काम करत आहोत, जिचं नाव DIC इन्फ्रा व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड असं आहे. आणि ह्या 19 उद्योजकांनी एकमेकाला मदत करून, एकमेकाला व्यवसाय कसा वाढवायचा, एकमेकाला भांडवल पुरवून आम्ही आमचे व्यवसाय म्हणजे मला पोलनब्लूम फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये पण त्याचा फायदा होतोय. आमचे व्यवसाय आम्ही पुढच्या लेवलला किंवा पुढच्या ध्येय गाठण्याकडे घेऊन जातोय.
DIC इन्फ्रा व्हेंचर या व्यवसायाबद्दल जर सांगायचं तर ह्या कंपनीचं आमचं विजन आहे की कमीत कमी 100 उद्योजकांना आम्हाला मदत करायची, त्यांचे व्यवसाय उभारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचंय, त्यांना भांडवल पुरवायचंय. ह्या उद्देशाने आम्ही ही कंपनी फॉर्म केली आहे. महाराष्ट्रभरातले जवळजवळ 19 उद्योजक याच्यामध्ये आहेत आणि आम्ही सगळे एकत्र येऊन त्याच्यावर सध्या मागच्या 2 महिन्यापासून काम करतोय. तर मग असा हा उद्योजक, हा तुषार देवरे कसा घडला, उद्योजक म्हणून कसा घडला याबद्दल सांगायचं झालं तर उद्योग कसा चालू होतो हे मी थोडक्यात सांगेल आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. उद्योग कसा घडतो तर उद्योग घडताना सगळ्यात पहिल्यांदा उद्योजकाच्या डोक्यात एक कल्पना येते. मी जसं सांगितलंय की उद्योग म्हणजे काय, उद्योजकता, बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस ही एक मानसिकता आहे, बिझनेस ही एक माइंड स्टेट आहे, बिझनेस ही एक मानसिकता आहे. तर ह्या मनातूनच एक कल्पना तयार होते की आपण असं असं काम करायला पाहिजे. जसं सर रतन टाटांनी ठरवलं की आपण एक अफोर्डेबल 4 व्हीलर आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आणायला पाहिजे, ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी नॅनोचं प्रोजेक्ट किती खडतर अडचणींपासून तयार होत त्यांनी नॅनो बनवली. बरोबर, म्हणजे त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि ती कल्पना सत्यात उतरवणं म्हणजे काय तर उद्योजकता. मग ती कल्पना तुमच्या डोक्यात येते की अशी कुठली तरी प्रेरणा तुमच्या डोक्यात तयार होते म्हणजे तुमच्या उद्योगाला सुरुवात होते असं तुम्ही समजू शकता. मग ही कल्पना कधी येऊ शकते तर तुम्ही 9वीला आहे तेव्हाच येऊ शकते का तुम्ही 15वीला असल्यावरच येऊ शकते का तुम्ही मग पूर्ण तुमचं तुम्ही काहीतरी नोकरी करताय, नोकरीला गेल्यावरच ती कल्पना येऊ शकते का, असं काही नाही. तुम्हाला कधीही कल्पना येऊ शकते, कधीही तुमच्या डोक्यात एखादी संकल्पना क्लिक होऊ शकते. म्हणून तुम्ही कायम सजग राहायला हवं जर तुम्हाला उद्योजक बनायचं, कारण तुम्हाला माहित नाही की तुम्हाला ती संकल्पना तुमच्या समोर, तुमच्या डोक्यात कधी तो बल्ब पेटेल आणि कधी तुम्हाला ती संकल्पना येईल. मग ही कल्पना डोक्यात आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं तर ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. जसं रतन टाटांचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिला, किंवा आपण आता आपल्याला सगळ्यांना जिओ, रिलायन्स जिओ सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांचे मोबाईल कदाचित प्रत्येक घरात एक तरी जिओचा मोबाईल आहे. तर मग मुकेश अंबानींच्या डोक्यात एक दिवस कल्पना आली की आपल्याला भारतीय ग्राहकांना स्वस्तात डेटा मिळेल, स्वस्तात कॉलिंग करता येईल अशी एक टेलिकॉम कंपनी, अशी एक कंपनी चालू करायची. ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि त्यांनी सत्यात उतरवण्यासाठी त्याच्यावर मागच्या 10 ते 12 वर्ष काम केलं आणि आज ती भारतातली सगळ्यात चांगली सेवा देणारी कंपनी किंवा सगळ्यात मोठी, सगळ्यात जास्त ग्राहक असणारी कंपनी. त्यांनी हे काम पण 3 वर्षाच्या आतच केलंय. बरोबर, म्हणजे तुमची कल्पना जी आहे त्याच्यावर तुम्ही किती काम करता, त्याच्यावर तुम्ही काम सुरू केल्यावर किती कमी काळात तुम्ही यश प्राप्ती करता हे अवलंबून असतं. मग ती कल्पना तुमच्या डोक्यात आल्यावर तुम्ही तुमचे ध्येय ठरवा की मग मी फार्मर प्रोड्युसर कंपनी, कांदा आणि द्राक्षाची व्यापार आणि निर्यात करायचा. तर मग माझं ध्येय काय आहे तर माझं ध्येय आहे की मला शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य द्यायचंय. आज आपण बघितलंय की आपण सगळे ग्रामीण भागातून आलो, शेतकरी कुटुंबातून आलो, तर आपल्या सगळ्यांना खूपच अडचणी आहेत. आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील, तर ह्या अडचणी माझ्या संपर्कात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या त्या सोडवाव्या, हे ध्येय उराशी बाळगून, हे ध्येय ठरवून मी या माझ्या पोलंडू फार्मर प्रोड्युसर कंपनीची सुरुवात केली. नंतर ध्येय ठरवल्यानंतर तुम्ही छोटी का होईना सुरुवात करा. म्हणजे मला इथं सगळ्यांना सांगायला आवडेल की माझा पहिला द्राक्षाचा व्यापार मी जेव्हा केला तो किती होता माहितीये का, तो फक्त 15 किलोचं पहिलं क्रेट होतं. 15 किलो मी माझ्या एका मित्राकडून 15 किलो द्राक्ष विकत घेतले आणि नाशिकच्या एका ग्राहकाला ते विकले. आणि त्या द्राक्षाला मी माझ्या मित्राला, जो त्याला रेग्युलर सपोज त्याला 40 रुपये किलो हा भाव मिळत होता, तर मी त्याला 100 रुपये किलो मिळवून देऊ शकलो. म्हणजे त्याच्या आर्थिक स्थैर्याला मदत करण्यासाठी मी सुरुवात केली. म्हणून मी सांगेल की कुठलंही काम सुरू करताना ते अगदी बडे जावात आणि मोठ्याच लेवलवर सुरू व्हायला पाहिजे असं नाहीये. कारण हमेशा याद रखिए, कोई भी काम छोटा या बडा नहीं होता, काम आखिर काम होत आहे. ह्या संकल्पनेला अनुषंगूनच मी माझं छोटंसं काम सुरू केलं. 15 किलोचं पहिलं क्रेट, उंबरखेड या गावचा माझा मित्र आहे, त्याचं पहिलं क्रेट मी नाशिकच्या एका आमचेच मित्र आहेत त्यांना विकलं आणि 100 रुपये किलो हा भाव त्याला मिळवून देऊ शकलो. त्या काळात तर मी नोकरीच करत होतो आणि तिथून माझी संकल्पना मला क्लिक झाली की आपण हे काम मोठं करू शकतो. म्हणून मग मी काय केलं तर एक पायलट प्रोजेक्ट केला. माझी पोलंडून फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू व्हायच्या आधी भूमी फार्म्स या नावाने मी एक ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून मी किशमिश आणि द्राक्षाचा व्यापार चालू केला. आणि तो पायलट प्रोजेक्ट माझ्या 2-2.5 वर्षात लक्षात आलं की ह्या पायलट प्रोजेक्ट मध्ये आपण मोठं काम करू शकतो का. तर मग तो पायलट प्रोजेक्ट जर आपला यशस्वी होत असेल, बऱ्याच वेळेस तो पायलट प्रोजेक्ट अयशस्वी झाला तर आपल्याला वेगळ्या प्रकारे ते काम करावं लागतं. तर मग तो माझा पायलट प्रोजेक्ट माझा यशस्वी झाला
मग मी ठरवलं की आता इथून पुढे मोठं काम करायचं आणि पोलन ब्लूम फार्मर प्रोड्युसर कंपनी ही मी फॉर्म केली, जिच्यामध्ये डॉक्टर प्रशांत देवरे हे आमचे चेअरमन आहेत आणि मी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करतो. या कंपनीचे सगळे ऑपरेशन्स हे मी हँडल करतो आणि हे पिंपळगाव मधूनच या कंपनीचं सगळं काम चालतं. मग हे काम मला कुठे घेऊन जायचंय, तर हे काम मला कुठपर्यंत घेऊन जायचंय किंवा या कामासाठी माझे आदर्श कोण आहेत? आपल्या सगळ्यांना माहित असणारे विलास शिंदे सर, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्वे सर्वा हे आमचे आदर्श आहेत. आणि त्यांनी जसं द्राक्षात काम मोठं केलंय, तर त्याच प्रकारचं काम, त्याच प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आम्ही कांदा आणि द्राक्ष ह्या 2 पिकांमधून करण्याचा येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत. तर हे झालं माझ्या कामाचं स्वरूप किंवा हे झालं मी कसं हे काम उभं केलं याची छोटीशी एक मी म्हणेल छोटीशी एक स्टोरी मी तुमच्या सगळ्यांची सांगितली. सुरुवातीपासून मी सांगितलं की मी तुमच्यातलाच आहे. त्यानंतर मी कोण होतो, तर एक असा साधा तुषार होतो किंवा मला घरी सोनू म्हटलं जातं किंवा सोन्या म्हटलं जातं. सोनू पण म्हटलं नाही जातं, आपल्याकडे पप्पू म्हटलं नाही जातं, पप्प्या म्हटलं जातं, त्याप्रमाणे मला सोन्या म्हटलं जायचं. इथं माझ्या कुटुंबातले 2-3 सदस्य आहेत, ते पण त्यांनाही माहित असेल, आजच्या मीटिंग मध्ये ते आहेत अवेलेबल. तर असा होता सोन्या की त्याला शर्टिंग सुद्धा करता येत नव्हतं. आणि आज तुमच्या समोर असा एक सोन्या आहे किंवा असा एक तुषार आहे की तो विविध क्षेत्रातल्या लोकांना करिअर बद्दल किंवा विविध क्षेत्रातल्या लोकांना उद्योग कसा उभा करायचा याबद्दल मार्गदर्शन करू शकतो. तर कधीच आपण कुठे कमी आहे हे असं मनात धरू नका, कुठलाही न्यूनगंड बाळगू नका आणि एक मोठं स्वप्न, एक मोठं ध्येय उराशी बाळगून काम मोठं करण्यासाठी कायम झगडत राहा. शेवटी मी फक्त तुम्हाला विवेकानंदांचं एक वाक्य सांगेल आणि आजचं माझं 10वं व्याख्यान मी संपवेल. ते असं की ध्येय बाळगा, स्वप्न बघा, ध्येय बाळगा, स्वप्न बघा, त्यासाठी कष्ट करा, त्यासाठी दिवस रात्र एक करा. कारण एक दिवस असा येतो की स्वप्न आणि ध्येय पूर्ण होतात. हे विवेकानंदांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलंय आणि आपण सगळ्यांनी, मी म्हणेल इथं उपस्थित असणारे सगळे शिक्षक, सगळे विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक, इतरही माझे काही मित्र या सेशन मध्ये आले आहेत कदाचित, त्या सगळ्यांनाच मी विवेकानंदांच्या ह्या वाक्याची आठवण करून देईल आणि आजचं माझं 10वं पुष्प मी इथं संपवेल. हे 10वं पुष्प संपवत असताना माझ्या मागे तुम्ही म्यूट असाल तरी एक प्रार्थना तुम्ही माझ्या मागे रिपीट करायची आहे. मनातल्या मनातही केली तरी ती चालणार आहे. तुम्ही तुमचे दोन्ही हात जोडा आणि तुमचे डोळे अलगद मिटा आणि मी जी प्रार्थना म्हणतो तुम्ही मनातल्या मनात माझ्या मागे म्हणू शकता. हे ईश्वरा, हे गॉड, मी तुझ्या मिशनवर आहे. हे मिशन पूर्ण करून घेणे आता तुझी जबाबदारी आहे. मी पूर्णपणे तुला समर्पित आहे. जे योग्य कार्य आहे तेच माझ्या हातून घडू दे. प्लीज हेल्प मी, मला मदत कर. हरिओम. धन्यवाद सगळ्यांचे, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी आयोजकांना, संयोजकांना विनंती करेल की काही प्रश्न उत्तरे असतील तर मुलांनी ते मला विचारावे, जेणेकरून मी काही त्यांच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन करू शकेल. धन्यवाद शेवाळे सर, देवरे सर. मी आमचे प्रेरणा, आम्हाला सदैव मार्गदर्शन करणारे आमचे धुळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. धुळे सर. नमस्कार. अतिशय सुंदर त्या ठिकाणी व्याख्यान आज आपण दिलेलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना आणि आमच्या काही सहकाऱ्यांना हे मार्गदर्शक ठरेल की व्याख्यानमालेचा उद्देश हा त्या ठिकाणी जरी विद्यार्थी असेल तरी आपण स्वार्थ बघितला पाहिजे. कारण आमच्या शिक्षकांची काही मुलं आहेत, यातून वेगवेगळं आम्हाला त्या ठिकाणी करिअर मार्गदर्शन होतं, म्हणजे खरा स्वार्थ आमचाच आहे. तरीसुद्धा आपण अतिशय सुंदर व्याख्यान दिलेलं आहे की कोणतंही काम हे लहान किंवा मोठं नसतं. एक सुंदर वाक्य त्या ठिकाणी आज ऐकायला मिळालं. त्याचबरोबर आपण कोणताही व्यवसाय जर करायचा असेल किंवा कोणताही विचार जो असेल तो प्रथमतः मनात निर्माण होतो आणि त्या पद्धतीने आपण काम करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आता तुम्ही जे सांगितलं की महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या व्यवसायाला सुरुवात करावी लागेल किंवा केलीच पाहिजे. आणि तुम्ही जे काम केलेलं की आज खरंच याचीच गरज होती की आपला जो 65% जनता ही शेतकरी आहे आणि त्याच्या मालाला भाव नाही आहे, तो ते तुम्ही कामकाज त्या ठिकाणी उभं करून आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जगायला हातभार लावताय.
किंवा त्यांच्याकडे असलेल्या ज्या काही कल्पना असतील, जे काही नवतरुण असतील, तर त्यांनाही तुम्ही त्या ठिकाणी भांडवल पुरवून आज त्यांचा व्यवसाय उभा करायला मदत करतात. याच पद्धतीने तुमचं कार्य त्या ठिकाणी फोफावत राहावं हीच शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो. आणि माझं म्हणणं थोडक्यात थांबवतो आणि पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना जर प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्याकडे मी या कार्यक्रमाची सूत्र देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार सर. नमस्कार वाघ सर. नमस्कार. मी कुंदेवाडी हायस्कूल मुख्याध्यापक आणि राहायला मुखेड, तालुका निफाड, तुमच्या पिंपळगावच्या अगदी जवळ आहे. बर. खूप छान सर, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. नोकरीकडं धाव असते मुलांची आणि पालकांचीही, परंतु त्यांना असं कुठंतरी तुमच्यासारखं कोणीतरी इन्स्पायर करायला पाहिजे, की एक काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि तुमची जी अटॅचमेंट शेतकऱ्यांप्रती दिसली मला खूप छान वाटलं. माझी मुलगी पण BSc ॲग्री MBA झाली आहे आणि तिनं पण नोकरीच्या मागे न लागता ॲग्रीस्टॉम फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे आणि तिची प्रगती सुरू आहे. तुमचं मार्गदर्शन नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न करेल सर. पिंपळगाव परिसरात कधी भेटण्यासाठी तुमच्याशी माझा आग्रह राहील. मला धन्यवाद. मलाही आवडेल वाघ सर तुम्हाला भेटायला. नक्कीच सर. नक्कीच खूप खूप नक्की. धन्यवाद. चालेल. देवरे सर, तुमचा मोबाईल नंबर सांगा ना, म्हणजे बाकीच्यांना. माझे 2 मोबाईल नंबर आहेत. मी ते डिक्टेट करतो, सांगतो, तुम्ही कृपया लिहून घ्यावे. माझा पहिला नंबर आहे 8805061919. मी मराठीमध्ये परत सांगतो, 8805061919. आणि माझा अल्टरनेट नंबरही तुमच्याकडे असू द्या, 9860760419. मी मराठीमध्ये सांगतो, 9860760419. मी चॅटबोर्डवरही माझे दोन्ही नंबर टाकले. जर कोणाला लिहिण्यात काही अडचण आली असेल तर तिथूनही तुम्ही ते घेऊ शकता. बऱ्याच वेळेस असं होतं की मी माझ्या कामात असतो तर मी कदाचित फोन रिसिव्ह नाही करू शकलो, तर तुम्ही मला हे दोन्ही नंबर व्हॉट्सअपवर आहेत, तर तुमची काय कल्पना आहे किंवा काय समस्या आहे त्याचा एक मेसेज आणि तुमचं नाव जर मला मेसेज केलं तर मी माझ्या वेळेप्रमाणे नक्की तुम्हाला मला मदत करायला आवडेल. आणि इथं जे पण लोक ज्यांनाही इच्छा आहे या क्षेत्रात काही करिअर करायची किंवा काही मार्गदर्शन त्यांना इथून पुढे हवं असेल तर मला नेहमी आवडेल त्यांना मदत करायला. या क्षेत्राशी संबंधित बरेच लोक माझ्या ओळखीचे आहेत. जर मी ते सांगू नाही शकलो तरी असे काही लोक माझ्या संपर्कात आहेत की कुणाला जाऊन भेटावं आणि कुणाकडून मार्गदर्शन घ्यावं, निदान एवढी तरी मदत मी नक्की करू शकेल असं मला इथं सांगावं असं वाटतं. मी माझे दोन्ही नंबर चॅटबोर्डवर लिहिले आहेत. ज्यांना अडचण आली असेल लिहून घेण्यात त्यांनी इथून ते घेऊ शकतात. सर. हॅलो सर. हो हो ठीक. हा, खालकर सर बोलू का? हो सर, खालकर सर बोल. धन्यवाद सर. तुम्ही एक खूप छान गोष्ट सांगितली, मंदीतून संधी प्राप्त करणे. तर हा वाक्प्रचार जीवनाचा एक तुमचा अविभाज्य भाग आहे आणि घटक आहे. अत्यंत उत्कृष्ट गोष्ट आहे ती. तर आपल्याकडे मंदी जी आहे सगळ्यात आज टोमॅटोची आहे, तर त्या सगळ्यांनी या आपल्या लोकांनी नाराज न होता खूप दुःखी झालेले सर्वजण. तर त्यांचं दुःख इतकं प्रचंड आहे घराघरामध्ये, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय करू शकता हे जर त्यांना सजेस्ट केलं गेलं तर मला वाटतं खूप चांगली गोष्ट होऊ शकेल. तर आज ह्या गोष्टीची खूप मोठी गरज आहे. बाकी खूप समस्या आहेत, आपण त्याच्यावरती नंतर वाहपू करू शकू, पण आज मात्र यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी आयडिया द्या लोकांना. मी सगळ्यात पहिले एक गोष्ट सांगेल की आयोजकांना मी परवानगी घेतो की ह्या विषयावर 2-3 मिनिटं मी बोललो तर चालणार आहे ना सर? हो चालेल सर. धन्यवाद.
मी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगेल की आपल्याकडे बऱ्याच वेळेस शेती करताना, म्हणजे अगदी मी ज्या भागातून माझं जे मूळ गाव आहे देवळा तालुका पाचगाव खर्डे, आमचं तिथलं मुख्य पीक कांदा आहे. तर बऱ्याच वेळेस अशी गोष्ट घडते की आपण बऱ्याच वेळेस आंधळेपणाने कुठलंही काम करतो. म्हणजे अगदी व्यवसायातही असं वेळेस होतं की आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आता अमृत तुल्य तुम्ही सगळे निफाड तालुक्यातले आहात, मागच्या 6 महिन्यात आपल्या भागात किती चहाचे दुकान ओपन झाले तुम्हाला पण माहिती आहे. आपल्याला डोळे झाकून माहिती आहे, म्हणजे मी 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो. असं बोलायला नाही पाहिजे, पण तरी पुढच्या 1 वर्षात याच्यातली 50% दुकानं बंद झालेली असतील. म्हणजे बऱ्याच वेळेस जी गोष्ट आपण डोळे झाकून काही संशोधन न करता करतो तेव्हा त्याच्यामधून आपल्याला फायदा कधीच होत नाही. हे बऱ्याच संशोधनाअंती बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांनी सांगून ठेवलंय, ते वेगळं मी सांगायची गरज नाही. आणि मी म्हणेल की टोमॅटो पिकाला मी जरी त्यातला तज्ञ नसलो तरी थोडंफार मला त्यातलं जे कळतं त्यानुसार टोमॅटो पिकाला भाव नसायचं कारण सुद्धा हेच आहे. मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी टोमॅटोला खूप चांगले भाव असल्यामुळे आणि यावर्षी पाऊस लेट झाला त्यामुळे सगळ्यांनी पारंपरिक पिकांकडे न जाता, अगदी आमच्या भागात सुद्धा कळवण देवळा ह्या तालुक्यांमध्ये सुद्धा जे लोक टोमॅटोचं पीक घेत नव्हते किंवा जे लोक 1 एकर किंवा 1.5 एकरच पीक घ्यायचे त्यांनी त्यांचं क्षेत्र डबल वाढवलं, किंवा जे करत नव्हते त्यांनी टोमॅटो लावले. बरं ठीक आहे लावले, पण ते करताना त्यांनी त्यामागचं संशोधन नाही केलं की कुठल्या काळात टोमॅटोला भाव असू शकतो, किंवा शेती ही बऱ्यापैकी मान्सून काळात, खरीप काळात ही पावसावर अवलंबून असते याचा अंदाजच त्यांनी घेतला नाही. आणि त्यामुळे मी म्हणेल की टोमॅटोची जी आज परिस्थिती झाली आहे. पण मग याच्यावर सोल्युशन आहे का किंवा सोल्युशन नाहीये का? तर मी म्हणेन सोल्युशन आहे. सोल्युशन काय आहे तर जसं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र आलो तर कुठल्या भागात कुठल्या काळात चांगला कांदा किंवा कुठली द्राक्षाची व्हरायटी चांगली होऊ शकते याबद्दल आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. तसंच जर टोमॅटोमध्ये कोणी काम करू शकलं, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी थोड्याफार प्रमाणात ते काम करते, पण त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून किंवा त्यांना हातभार लावून जर कोणी काम करू शकलं. आणि आपण काय करतो तर आपण पिकवलं तर फक्त पिंपळगाव मार्केट कमिटीला किंवा गिरणाऱ्याला एक नाशिक जवळ एक मार्केट आहे किंवा दिंडोरी जवळ एक मार्केट आहे, तिथं आपले क्रेट भरायचे विकायला घेऊन जायचं. शेतकऱ्यांच्या मुलांना मी विनंती करेल की याच्यामध्ये तुम्ही काहीतरी प्रोसेसिंग करू शकता का? आजकाल बऱ्याच अशा गव्हर्नमेंट स्कीम्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही छोटेसे प्रोसेसिंग युनिट, केचप बनवायचे युनिट किंवा जॅम बनवायचे युनिट किंवा काही व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे फ्रोझन फूडला सुद्धा, म्हणजे फ्रोज केलेल्या, त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल तर फ्रीज मध्ये -4 डिग्रीला सॉरी प्रोसेस केलेल्या गोष्टींना सुद्धा हो अन्न साखळी तुम्ही बनवू शकता. की आपल्याकडे द्राक्षामध्ये ती खूप चांगली डेव्हलप झाली आहे, खूप चांगले कोल्ड स्टोअर त्याच्यासाठी आले, पण त्या प्रमाणात इतर पिकांमध्ये तसं काम झालं नाहीये. तर हा 1 वर्षाचा याला मी म्हणेल की 1 वर्षात याला सोल्युशन येणार नाही. आपण सगळ्यांनी कलेक्टिव्हली 3 ते 5 वर्षे कमीत कमी याच्यावर काम केलं तर याचे काही रिझल्ट पुढच्या 5 वर्षात दिसू शकतील. आणि आमच्यासारख्या फार्मर प्रोड्युसर कंपनी, जसं वाघ सरांनी सांगितले की त्यांची कन्या पण एक फार्मर प्रोड्युसर कंपनीला रिप्रेझेंट करते, तर आमच्यासारख्या आपल्या एरियात काम करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी एकत्र येऊन काहीतरी काम करावं. किंवा त्या अनुषंगाने आम्हीही विचार करतोय, सह्याद्री आणि विलास सरांकडून आम्ही काही मार्गदर्शन घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना काही मदत केली जाऊ शकते का याबद्दलही आम्ही विचार करतोय. पण मी म्हणेल की ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी त्याच्यावर सोल्युशन निघणार नाही. सगळ्यांनी संशोधन करून, जसं मी म्हटलं की उद्योग करण्यासाठी आधी संशोधनाची गरज असते, तशी शेती हा मी म्हणेल की शेती इज दी बिगेस्ट, म्हणजे सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय जर कुठला असेल तो शेती आहे. पण दुर्दैवाने आजकालचे शेतकरी, नवतरुण शेतकरी पण फार संशोधन न करता भावनेच्या भरात पीक घेतलं जातं आणि त्याचे असे परिणाम होतात. मी ना उमेद करत नाहीये, पण 3 ते 5 वर्षाचे कलेक्टिव्ह एफर्ट्स लागतील जेणेकरून काही अन्न साखळ्या तयार होतील, काही फॉरवर्ड इंटिग्रेशन होतील, त्याचे काही प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि त्यातून मग ह्या टोमॅटो पिकाला भविष्य चांगलं असू शकेल असं अनिल सर मला वाटतं. थँक्यू सर. मला फक्त एक सांगा सर, की अजून एक्सपोर्ट युनिट्स जे आहेत ना यांची जी डेव्हलपमेंट आहे ती कमी आहे, ती जास्त होण्याच्या दृष्टीने थोडं 2 मिनिट जास्त सांगा, म्हणजे कॉमन मॅन सुद्धा त्यामध्ये सहज भाग घेईल आणि त्याला सुद्धा सहज एक्सपोर्ट करता येईल. मी माझ्या घरी आंबे होते आणि ते मी माझ्या मुलांना मी पाठवले, मला 700 रुपये लागले आणि त्याला 600 म्हणजे 15 किलो आंबे मी पाठवू शकलो. मला खूप आनंद झाला. म्हणजे माझ्या घरात मला वस्तू ठेवण्यापेक्षा मी ती कशी बाहेर नेऊन
सेंड करू शकतो वेगवेगळ्या छोट्या छोट्या. ह्या पद्धतीने आपण प्रत्येकाने थोडस जर अशा पद्धतीने करत गेलो तर बरोबर. आपल्या खूप गोष्टी आहेत. तुम्ही मग सांगितलं आपण आपल्याच जागेवर विकतो, त्याच्यापेक्षा बाहेर का विकत नाही. पण जर असं युनिट असेल, सपोर्टिव्ह युनिट, काय त्याच्यामध्ये की लोकांना एखादं एक्सपोर्ट करायचंय परंतु आयडिया नसते कसं जायचं, किंवा खूप मोठा एक्सपोर्टसाठी सपोर्ट लागतो. असा एक्सपोर्ट सपोर्ट ग्रुप ॲग्रोमध्ये तो तयार होणं गरजेचं आहे. आणि बरोबर. त्यातून अजून आणखीन एक म्हणजे थोडा आणखीन वेळ घेईल मी तुमचा, बरोबर. परंतु आपल्याकडे फ्लॉवरिंग जे आहे, आपल्याकडे फुलांची होते मग ती त्या प्रकारे आपण जगभर पाठवू शकतो. त्याकडे सुविधा आहे, कार्गो सिस्टम्स आहेत, त्या डेव्हलप का होत नाही, त्या का केल्या जात नाही. मी वारंवार हा प्रश्न सर्वांना विचारतो आहे. आणि असताना सुविधा असताना का केल्या जात नाही. तर तुमच्यासारखे युनिट ज्यावेळेस एकत्र येतील त्यांनी जर अशी बुकिंग केलं तर मला वाटतं आपल्या ओझर इयरवरनं असेल कुठनंही कार्गो इयर सिस्टम किती मोठ्या प्रमाणात आपल्याला मुबलक संधी आहेत. आपण सगळ्यांनी त्याच्यावरती काम करावं आणि शेतकऱ्यांच्या ना यातून मुक्त म्हणजे या अडीअडचणीतून आणखी बाहेर आणावं. बरोबर. अनिल सरांनी जे सजेशन दिलं त्यालाच कंटिन्यू पुढे करेल की एक मूल्यवर्धित साखळी तयार होणं गरजेचं आहे. या मताचं मी आहे. आणि जसं द्राक्षामध्ये आपण बघत आलोय की आपल्याकडे खूप चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज डेव्हलप झाल्या. म्हणजे अगदी जानेवारीमध्ये निघालेला ब्लॅक जम्बो काळा द्राक्ष हा मे पर्यंत पण कोल्ड स्टोअर मध्ये ठेवून ज्यावेळेस त्याला मार्केट आहे त्यावेळेस विकला जातो. अशा मूल्यवर्धित साखळी तयार होणं हे प्रत्येक पिकाची पिकनिय गरज आहे आज. ह्या मताचं मी आहे. आणि त्याच्यासाठी बदल घडण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. ऍग्रिकल्चर फील्ड मधले जे पण लोक जे पण पालक इथं असतील त्यांना आपण हे काम करू शकतो. खूप खूप धन्यवाद अनिल सर की तुम्ही खूप छान सजेशन दिलं आणि खूप चांगल्या विषयाला तुम्ही हात घातला. पुढचा प्रश्न आपण घेऊ शकलो तर. थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? हॅलो माझी सर सर नमस्कार. हा. सर नमस्कार. मी प्रथम धुळे सरांचं आभार मानतो. धुळे सरांनी मला आपल्या कार्यक्रमाला जॉईन व्हायची मला संधी दिली. मी येवल्यावरून बोलतो. सकाळी मी धुळे सरांशी बोललेलो आहे की सर मी शिक्षक जरी असतो तरी माझे 2-3 बिझनेस आहेत आणि त्या हिशोबाने मला सरांचं व्याख्यान ऐकायला खूप आवडेल. आणि सर तुमचं व्याख्यान ऐकून मला खूप आनंद झाला आणि तुम्ही खूप छान माहिती दिली. सर मी लवकरच एक मीटिंग तुमच्या बरोबर नक्की घेईल. नक्की घ्यायला मला आवडेल सर. खूप खूप धन्यवाद सर तुमचं व्याख्यान ऐकून. आम्हालाही तुमच्यासारख्या अनुभवी लोकांबरोबर काम करायला आवडेल कारण आमचं या नाही क्षेत्रात सर माझा अनुभव नाही आहे सर. तर माझा पैठणीचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर मी नुकतंच सर एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन काढलेलं आहे. सर्व लायसन काढून मला 4-5 महिने झालेले आहेत. आणि त्याचबरोबर मला एक स्वतःची एक छोटीशी एक कंपनी 2-4 कोटी रुपयापर्यंत एक कंपनी स्थापन लवकरच करायची आहे. त्या दिशेने माझे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच हिशोबाने मला तुमच्याशी मीटिंग घ्यायची आहे सर. आमच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर. आणि आम्ही यात काही तुम्हाला छोटीशी का होईना मदत करू शकलो तर आम्हाला मनस्वी आनंद होईल. माझा नंबर तुमच्याकडे आलाच आहे. हो घेतला सर मी तुमचा. करा जेव्हाही शक्य असेल तुम्ही येऊ शकता किंवा त्या दृष्टीने आम्ही किंवा माझ्या टीम मधले काही लोकही तुमच्याकडे येऊ शकता. आपण जसं आम्ही म्हटलं की आम्ही मार्गदर्शन करतो त्यानुसार कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रात जर तुम्हाला काही संधी शोधायच्या असतील तुम्हाला मदत करायला आवडेल सर. धन्यवाद. ओके सर. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. आयोजकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांचे प्रश्न काही असतील तर विचारावे. विद्यार्थी काही बोलले नाहीत. कदाचित मी त्यांना जे समजून सांगितलं ते सगळं कळलं असं काही झालंय किंवा काहीच कळलं नाही असं झालंय. तेच मी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना विनंती करतो की त्यांनी आपले काही प्रश्न असतील ते सगळ्यांना मांडावे. एक विनोद म्हणून सांगेल की मी जसं तुम्हाला सांगितलं की मी लहानपणापासून आहे ना आमच्या शाळेतही कोणी असं व्याख्यान द्यायला आलं ना तर त्याला टोकायचं म्हणून का होईना एखादा तिरपा प्रश्न विचारायचोच. आणि तसा एखादा प्रश्न आला तर मला खूप आनंद होईल. सर मला असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा बिझनेस हा शब्द काढतो तेव्हा आपल्या पुढे जास्त करून 2च नाव येतात. एक म्हणजे गुजराती आणि दुसरं मारवाडी. तर या लोकांमध्ये अशा काय स्किल आहे का ते आपल्यामध्ये नाही आणि ते आपण आपल्यामध्ये डेव्हलप करायला पाहिजे. मित्र मला तुझं नाव कळू शकेल का? दर्शन खेलकर. ओके दर्शन. मला खूप आनंद झाला हा प्रश्न विचारला कारण हा प्रश्न मला अभिप्रेत होताच की कोणीतरी विचारावाच. जर विचारला नसता शेवटी तर मी हे सांगणारच होतो. मी जसं सांगितलं की
उद्योजकता म्हणजे काय आहे किंवा बिझनेस म्हणजे काय आहे, तर ही एक मानसिकता आहे, ही आपल्या डोक्यात तयार झालेली एक संकल्पना आहे. लहानपणापासून आपण ऐकत आलो की जसं मी पण म्हटलं की मी नाव घेतलं की माझे पिंपळगावातले शहा, चोरडिया, ठक्कर, भंडारी असे मित्र आहेत की जे व्यवसायात होते लहानपणापासून आणि माझे वडील नोकरी करायचे. तेव्हापासून माझ्या डोक्यात मानसिकता होती की नाही यार मला पण बिझनेस करायचा, आणि ही मानसिकता आपल्या लोकांमध्ये कमी पडते असं माझं मत आहे. ही मानसिकता आपल्या आपल्या त्या संकल्पना आपल्या डोक्यात येत नाही. आपण जसं आता अनिल सरांनी सांगितलं किंवा वाघ सरांनी सांगितलं की आपल्याकडचे बरेच लोक हे नोकरीकडे त्यांचा कल आहे किंवा नोकरी करू, साधं जीवन जगू, कशाला जास्त उगाच रिस्क घ्यायची, ही मानसिकता आपल्याकडे बनत चालली आहे. आणि त्यामुळे आपल्या आधीच्या पिढीमध्ये किंवा आपण शेतीप्रधान कुटुंबातून आलो आहोत, शेती करणाऱ्या कुटुंबातून आलो आहोत, तर मग काय शेती करायची नाही, एक साधी आपली नोकरी कर, असं आपल्यावर नेहमी बिंबवण्यात आलं. म्हणजे आपल्या पिढीची तशी किंवा आमच्या आधीच्या पिढीची तशी मानसिकता बनवण्यात आली. आणि ती मानसिकता जेव्हा ह्या मानसिकतेत जेव्हा बदल होईल तेव्हा आपल्या मी म्हणेल की महाराष्ट्रीयन लोकांमधून उद्योजक तयार होतील. आणि मला सांगायला आवडेल की मागच्या एक रिसेंटली एक इकॉनॉमिक टाइम्सचा सर्वे होता आणि त्यामध्ये त्या सर्वेने सांगितलेल्यानुसार मागच्या कोविडच्या काळापासून पहिल्या लाटेनंतर जे महाराष्ट्रात स्टार्टअप तयार झाले त्यापैकी 65% स्टार्टअप हे महाराष्ट्रीयन माणसाचे आहेत, असा तो सर्वे सांगत होता. तो वाचून मला खूप आनंद झाला. तुम्हाला सगळ्यांनाही झाला असेल. तर दर्शन, मी फक्त तुला हेच सांगेल की किंवा सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगू शकेल की उद्योजकता म्हणजे उद्योग चालू करणे म्हणजे एक मानसिकता आहे. ती मानसिकता तुमच्यामध्ये असणं हेच सगळ्यात पहिले गरजेचं आहे. मग त्यानंतर तुम्हाला आपोआप कल्पना सुचतील, त्यानंतर तुम्ही आपोआप भांडवल आणि माणसं उभं कराल आणि त्यानंतर तुमचं काम आपोआप मोठं होईल. अजून कोणी आहे का प्रश्न विचारणारा? आपल्या मनामध्ये काही शंका असतील तर विचारू शकता आपण. अगदी साधे प्रश्न असतील तरी विचारा, मोठाच प्रश्न पाहिजे असं काही नाही. म्हणजे तुम्ही विचारू शकता की सर तुम्ही जेव्हा हॉस्टेलला राहत होते तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या, आम्हाला हॉस्टेलची भीती वाटते. सर माझा एक प्रश्न आहे, विचारा ना सर प्लीज. असं एखादं राष्ट्र आहे का जिथं शेती पिकाचं नियोजन केलं जातं शासन पातळीवर आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं की अमुक पीक इतक्यात प्रमाणावर घ्यायचं, आणि असा पॅटर्न असं ठरवणारे राष्ट्र आहेत का? आणि आपल्या भारतात तर तसं नाहीच आहे, पण तसं केलं तर नक्कीच शेतकऱ्यांचा फायदा होईल. परंतु त्याच्यासाठी खूप मोठं व्यापक असं विचार व्हायला पाहिजे आणि तो होत नाही आपल्याकडे. जसं वाघ सरांनी सांगितलं तसं एक राष्ट्र आहे, तुम्ही सगळ्यांनी त्याचं नाव ऐकलं, इस्रायल. ह्या इस्रायल देशामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं की तिथं पाण्याची खूप कमतरता आहे किंवा मी म्हणेल की तिथं कायम दुष्काळच असतो. किंवा त्यांचं जे शेजारचं राष्ट्र आहे सिरिया, त्यांनी त्यांचं पाणी अडवून ठेवलेलं असतं, त्याच्यावरून त्यांचे बरेच युद्ध पण होतात. तर ह्या इस्रायल या राष्ट्राने मी म्हणेल मंदीतून संधी, त्यांनी त्यांच्या ज्या ऍडव्हर्स कंडिशन होत्या, ज्या निगेटिव्ह बाजू होत्या, त्याच्यावर त्यांनी काम करून त्यांनी म्हणजे तिकडं असं म्हटलं जातं की इस्रायलमध्ये पाण्याचं रेशनिंग होतं, बरोबर. तर मंदीतून संधी शोधून इस्रायलनी तसं प्लॅनिंग केलं आणि जगासमोर एक रोल मॉडेल ठेवलं की पीक निहाय जबाबदारी घेऊन किंवा कुठल्या एरियात कुठलं पीक घ्यायला पाहिजे जेणेकरून त्याला चांगलं मार्केट मिळेल, आणि त्याला गव्हर्नमेंट कडून वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळं मार्गदर्शन, वेगवेगळं नियोजन करून ते केलं जाऊ शकतं. मी म्हणेल की भारतात ते शक्य आहे का? शक्य आहे, पण जसं मी टोमॅटोचं तुम्हाला उदाहरण दिलं की त्याच्यासाठी काही कलेक्टिव्ह एफर्ट्स गरजेचे, किंवा त्याच्यासाठी जे पण मी म्हणेल जे पण डिसिजन घेणारे ज्यांच्या अधिकारात हे सगळं येतं त्यांची मानसिकता तसं असणं गरजेचं आहे. ती मानसिकता ज्या दिवशी बनेल त्या दिवशी हा बदल घडायला फार वेळ नाही लागणार, अगदी 3 ते 5 वर्षाचा कालावधी. आपल्या भारतातही एक राज्य असं आहे ज्याचं नाव मी इथं घेईल की सिक्कीम. सिक्कीम हे राज्य 1975 मध्ये भारतात आलं. आता रिसेंटलीच मी 2-3 दिवसापूर्वीच त्यांची स्टोरी ऐकली म्हणून इथं शेअर करतो. तर सिक्कीम ह्या राज्याने इतकी चांगली प्रगती केली, भारतातलं एकमेव असं राज्य आहे की जिथं सगळ्या गोष्टी ह्या ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवल्या जातात आणि प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक शेतकऱ्याला, छोटं राज्य आहे तरी सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा कसा जास्तीत जास्त मोबदला मिळेल
याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे इस्रायल हा देश झाला आणि भारतातलं सिक्कीम हे राज्य झालं. या सिक्कीम राज्याचा पायलट प्रोजेक्ट जरी गव्हर्नमेंटनी 50% पूर्ण भारतात राबवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप मोठा बदल घडू शकेल या मताचं मी आहे. किंवा ह्या गोष्टींमधूनच थोडीशी प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या कामातही ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. सर, पूर्वी महाराष्ट्र खूप अग्रेसर होता प्रत्येक गोष्टीत. बरोबर. आज महाराष्ट्राची अवकळा झालेली आहे की म्हणजे खूप यशवंतराव चव्हाणांसारखे खूप मोठी विशाल व्यापक दृष्टी असलेले नेते होते आणि आज थोडीशी काही अडीअडचणी त्या प्रमाणात नाहीये आणि म्हणून जे काही शेतकऱ्यांना पूरक असं धोरण जे आहे ते तयार होत नाही आणि त्यातून खूप काही गोष्टी अडचणीच्या घडतात. नको त्यावेळेस आपण आपला देश आयात करतो, वस्तू किती प्रमाणात आहे कारण असताना आयात करतो. निर्यात करण्याच्या ऐवजी आयात करण्याचं जे धोरण आहे ते चुकीचं आहे आणि त्यात हा सगळ्या मुळावरती घाव घातला जातो आणि हे वाईट आहे. आणि सर, तुम्ही जी गोष्ट सांगितली इथं कुठले राजकीय भाष्य मी करणार नाही, पण तरी जर बोलायचंच ठरलं, विद्यार्थ्यांसमोर सांगायचं ठरलं, मी परत त्याच मुद्द्यावर जाईल की ही सगळी आपली मानसिकता आहे. ज्या दिवशी आपण ठरवू ना, ज्या दिवशी आपली मानसिकता आपण बदलू, म्हणजे अगदी इथं 9वी 10वीचे कदाचित त्यापेक्षा लहान विद्यार्थी असतील, हे सगळे लोक येणाऱ्या काळातले पुढचं आपलं भविष्य आहे ना. आपण म्हणतो की आजचं तरुण आपलं भविष्य आहे किंवा येणारी पिढी आपलं भविष्य आहे. हे लोक जेव्हा ती मानसिकता घेऊन येतील किंवा आपली त्यांच्या आधीच्या पिढीची, म्हणजे जे लोक 30च्या पुढचे आहेत, 30तले आहेत, त्यांची ही जबाबदारीच आहे की त्यांच्या मुलांमध्ये किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला ती प्रेरणा तयार करायची, ती मानसिकता तयार करायची. आणि ती जर तुम्ही तयार करू शकलात आणि त्याची जर एक मेजॉरिटी झाली तर मला नाही वाटत की ह्या गोष्टी बदलण्यासाठी, म्हणजे आपल्याला राजकीय निर्णयांवर किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टींवरही अवलंबून नाही राहणार. आपल्यामध्येच हा बदल लगेच घडेल असं मला वाटतं. असो, परत एकदा की ही मानसिकताच आहे जी आपण आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये रुजवणं गरजेचं आहे. ते बीज त्यांच्यामध्ये रोवणं गरजेचं आहे. हे या प्लॅटफॉर्मवर मला सांगायची इच्छा होती. मला वाटतं देवरे साहेबांनी जे आतापर्यंत आपल्याला सांगितलं, बरेच शंकांचं समाधान आहे त्यांच्याकडूनच झालं. कारण प्रश्न हे आपले मनात तयार झाले होते, पण उत्तर त्याच्या अगोदरच आपलं तयार झालं होतं. असं समजून आपण आता शेवटाकडे येऊया. मी गर्जे मॅडम विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा शेवट करावा. गर्जे मॅडम. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्री तुषार देवरे सर यांनी आपल्या सर्वांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच गुगल मीटच्या माध्यमातून उपस्थित असलेले मान्यवर तसेच विद्यार्थी, पालक यांना निर्माण झालेल्या शंकांचे, अडचणींचे समाधान केले. आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी शंकपाळ सरांना आमंत्रित करते. त्यांनी आभार व्यक्त करावे अशी विनंती करते. शंकपाळ सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. नमस्कार. आजच्या ऑनलाईन गुगल मीट करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेसाठी आपल्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित झालेले आदरणीय श्री तुषार देवरे सर यांचे प्रथमतः मी कर्मवीर ॲडव्होकेट विठ्ठलराव हांडे जनता विद्यालय चाटोरी या शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. सरांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं की ज्यामध्ये BSc स्टॅटिस्टिक्स सारखा विषय असेल तो त्यांनी खऱ्या अर्थाने समजून सांगितला. या विषयातील जे दुवे आहेत त्यांचं अतिशय छान असं मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलं. त्यानंतर मॅनेजमेंट सारखा विषय असेल, फायनान्स सारखा विषय असेल, याचे भविष्यामध्ये असलेले स्कोप या विषयाची छान माहिती सरांनी आम्हाला दिली. त्याबरोबरच ज्या भविष्यामध्ये येणाऱ्या संधी आहे त्याच्यामध्ये एक्झाम ज्या आहेत, एंट्रन्स एक्झाम, त्या टेस्ट कशा असतात, तर कशा पद्धतीने त्यांना सामोरं जावं याबद्दल सगळं असं मार्गदर्शन सरांनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता हा विषय सरांनी अतिशय सुंदर छान सांगितला. आणि खऱ्या अर्थाने आज आपण उद्योजक कसे होऊ शकतो याबद्दल प्रेरणा आम्हाला सर तुमच्याकडून मिळाली. आमचे विद्यार्थी नक्कीच प्रयत्न करतील की एक तुमच्यासारखेच छोटे होईना मोठे होईना एक आदर्श असा व्यवसाय व उद्योजकता उभं करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानतो. तसंच आमचे मार्गदर्शक
व शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी के धुळे सर यांनी आजच्या व्याख्यानमालेसाठी तुषार देवरुखरांचं अनुभव मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन श्री आदरणीय भोळे सर यांनी केलं, गुगल मीटच्या माध्यमातून ते सर्वांपर्यंत पोहोचवलं, त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. डेरले मॅडमचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. तसेच या सर्व व्याख्यानमालेचे केंद्रस्थान असलेले गुगल मीटच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घेतला, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी, इतर शाळेतील काही शिक्षक आहे, मुख्याध्यापक आहे, या सर्वांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आयोजकांच्या वतीने आजचा हा जो करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेचा कार्यक्रम आहे तो संपला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छोटा आहे, मला नेहमी सगळ्यांना मदत करायला आवडेल. थँक्यू सो मच.